नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नित्यानंदा तुझ्या चरणी माझी असे प्रार्थना, नित्यानंद करी सदा भय दे उल्हास देवा मला। सेवा नित्य घडो निरंतर जडो पायी तुझ्या हे मन, मागू काय करी कृपा मजवरी दासासी दे दर्शन। बाबा बाबा म्हणता पळे पापताप, भवाचा जाई सदाचा व्याप। असे निज चरणावरी माझा खंडित दृढभाव, तयाच्या कृपा प्रसादे भेटेल पंढरीराव। जयांचा जनी जन्मनामाथ झाला, जयांनी सदा वास नामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। जिने आचरिली व्रतेही अनेक, असे शुद्ध बुद्धी सवेतो विवेक। वात्सल्य देई सकला जनाला, नमस्कार माते तुझिया पदाला। असे शांतमूर्ती जणू शूलपाणी, जयाचे मुखी हरी रामकृष्णवाणी। सोमनाथ हे नाम शोभे जयाला, साष्टांग प्रणिपात माझा पित्याला। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिंदुभूमे सुखं वर्धितोऽहं। महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते। बोला पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी। गोपाल कृष्ण भगवान की जय, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। शारदीय नवरात्रामध्ये आयोजित केलेली पुण्यपावन पर्वातील ही रामकथा, आजची तृतीया, तिसरी माळ आणि तिसरं पुष्प। आई भगवतीच्या कृपेनं, जगदंबेच्या कृपेनं आणि रामरायाच्या आणि सद्गुरुनाथांच्या कृपेनं ही रामकथा सुरू आहे। रामकथेला उपस्थित असणारे आपण सर्व रामभक्त, सद्गुरुभक्त, आपणा सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या श्री रामचंद्रांच्या चरणी आणि सद्गुरुनाथांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो।
जे गायक, वादक, सहकारी, तत्ववेत्ते, धर्मचिंतक, प्रवचनकार, कीर्तनकार सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांना पुनश्च एकदा विनम्र प्रणिपात करतो आणि आजच्या कथेला आरंभ करतो. प्रभुरायांचा जन्म झाला मत्स्यावतार, कुर्मावतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार आणि 7वा जो आहे तो रामावतार भगवंतानं धारण केला. 23,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या स्वयंभव मनू आणि शतरूपा राणी यांच्या उदरी राम जन्मले. रामजन्माचा आनंदोत्सव सुरू आहे आणि या आनंदोत्सवानंतरच कैकेयीला पुष्य नक्षत्रावरती आणि मीन लग्नावरती पुत्ररत्न प्राप्त झालं. सुमित्रेला आश्लेषा नक्षत्रावरती लक्ष्मण आणि शत्रुघ्न अशी 2 लक्ष्मण शत्रुघ्न नामकरण नंतर झालेलं आहे, पण 2 पुत्र तिला प्राप्त झालेत आणि हनुमंताचा जन्म चैत्र पौर्णिमेला झाला आहे. पहिला संस्कार म्हणजे नामकरण संस्कार. संस्कार करण्यासाठी कुलगुरू वसिष्ठ मुनी आलेले आहेत. वसिष्ठ मुनींचं आगमन झालं आहे आणि नामकरण करण्यापूर्वी बाळाला मांडीवर घेतलं आहे वसिष्ठांनी आणि त्याच ठिकाणी भावसमाधी लागली आहे. परब्रह्माला, ज्या परब्रह्माच्या दर्शनासाठी म्हणून संपूर्ण जीवन व्यतीत केलं होतं ते परमब्रह्म आज त्यांच्या मांडीवर आलेलं आहे आणि त्याला बघता क्षणीच समाधी लागली. दशरथांनी उठवलं, गुरुवर्य अहो नामकरण करायचं आहे आपल्याला. त्यावेळी वसिष्ठ मुनी म्हणतात, बहूनी संति नामानी रूपानी च सुतस्य ते गुणकर्मानुरूपाणी तान्यहं वेदरो जनः. अरे दशरथा, सहस्र नामांनीच त्याची स्तुती केली तरी देखील त्याची स्तुती अपूर्ण आहे. अशा भगवंताचं मी रे काय नाव ठेवावं? माझी मती कुंठित झाली दशरथा. अरे याला कुठलं नाव ठेवू मी? या कल्पतरूची जरी लेखणी केली, या कल्पतरूची जरी लेखणी केली, या सप्त सिंधूच्या जले भुवरी लिहिली, या सप्त सिंधूच्या जले भुवरी लिहिली. हे देवी सरस्वती येईल तव गुण गाया, हे देवी सरस्वती येईल तव गुण गाया. तव लीला पूर्ण होतील श्री रघुराया, तव लीला पूर्ण होती श्री रघुराया. वसिष्ठ मुनींनी म्हटलं आहे की अरे दशरथा, या कल्पतरूची लेखणी केली आणि संपूर्ण विश्वाच्या सप्तसिंधूंच्या जलानं जरी लिहून काढलं ना याचं वर्णन, याचं गुणवर्णन, याचं नामवर्णन, याच्या नामांची संख्या, तरी देखील सरस्वती लिहायला बसली तिच्याकडून सुद्धा जे पूर्ण काम होणार नाही ती मी काय रे याचं नाव सांगावं? तरी देखील तुझा आग्रह आहे ना, म्हणून एक सुंदर नाव आपण याचं ठेवूया आणि नाव ठेवलं आहे श्रीराम. नाव ठेवलं आहे श्रीराम. राम म्हणजे आनंद. आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदां अभिराम श्लोकानां राम श्रीमासन प्रभो. कल्पवृक्षाच्या खाली सावलीमध्ये त्याच्या छायेमध्ये बसवून जी विश्रांती मिळणार आहे, जो आराम मिळणार आहे तो म्हणजे हा प्रभू श्रीरामचंद्र आहे. आणि विराम सकलापदाम, सगळ्या आपदांना पूर्ण विराम आहे. आपदा येणार आहेत का? आपण बघितलं पहिल्या दिवशी. कुठल्याही आपदा अपहरतात, आपदांचं अपहरण करणार आहे.
विराम सकला आपला अभिराम श्रीलोकाला. सर्व जनांच्या बद्दल ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव आहे, करुणानिधान आहे, क्षमाशील आहे आणि तेवढा सर्व जनांच्या अंतःकरणामध्ये ज्याच्याबद्दल प्रेमभाव आहे असा हा रामचंद्र आहे. आणि म्हणून जीवनातल्या आपदांना स्वल्पविराम, अल्पविराम, अर्धविरामच नव्हे तर पूर्णविराम देणारे असे प्रभू श्रीरामचंद्र आहेत. म्हणून आमच्या वेळाबाई म्हणतात, शरण ही वेणा आत्मा रामा, शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम माझा, बंध विमोचन राम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. सकल बंधनामधून मुक्त करणारा हा श्रीराम आहे. आणि म्हणून या जीवनाचं जे साध्य आहे, त्या जीवनाचं साध्य आहे म्हणजे काय? मी कोण आहे? मी कोण कोठला, कोठून येथे आलो, मी कोण कोठला, कोठून येथे आलो, अन काय कराया जन्मा येथे आलो, मी कोण कोठला, कोठून येथे आलो, अन काय कराया जन्मा येथे आलो. मी कोण आहे, मी कुठून आलो, मला काय करायचं आहे आणि कुठं जायचं आहे, या चारच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा जन्म आहे बरं. आणि म्हणून या चार प्रश्नांची उत्तरं सांगून आपल्या जीवनाच्या पूर्णाहुतीकडे घेऊन जाणारा हा राम आहे. म्हणून याचं नाव आहे श्रीराम. भगवंताचं नामस्मरण करूया रामाचं आणि पुढच्या कथेला आरंभ. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम, राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. रामाचं नामकरण केलेलं आहे. द्वितीय पुत्र आहेत महाराणी कैकेयी, त्यांचे पुत्र, त्यांना मांडीवर घेतलं आहे. त्यांच्याकडे बघताय, त्यांचं रूप निहाळत आहे आणि सहज स्मरण झालं भगवंताचं. भरणात भरतो नाम, या विश्वाचं भरण पोषण करणारा जो आहे तो हा भरत आहे. मग या विश्वाचं भरण पोषण कशानं करायचं? या विश्वाचं भरण पोषण जर यक्कश्चित पंचपक्वान्नांनी झालं असतं तर पुन्हा भूक लागली असती का हो संध्याकाळी? सांगा. मग ती
यच्च यावत सृष्टी कुठलीही असो, एकदा साखरेचा कण खाणाऱ्या मुंगीला पुन्हा काही वेळानं भूक लागतेच की, ती दुसरा कण शोधायला येतेच पुन्हा. तर मग या यच्च यावत सृष्टीचं संतृप्त होईपर्यंत भरणपोषण करणारा असा कोण आहे, तर हा भरत आहे. तर यानं भक्तीनं भरणपोषण केलं विश्वाचं. भक्ती कशी करावी, भगवंताची भक्ती कशी करावी, हे स्वकर्मातून, स्वकर्तृत्वातून, स्वानुभवातून संपूर्ण सृष्टीपुढे मांडणारे जे आहेत ते भरत आहेत. मग सुमित्रा राणी आल्या आहेत, त्यांचं नाव ठेवलं भरत. सुमित्रा राणीने त्यांच्या पुत्राला मांडीवर दिले आणि सुमित्रा राणींचे ज्येष्ठ पुत्र मांडीवर बसले, मांडीवर घेतले त्यांना, त्यांच्याकडे बघतायत आणि डोळ्यातून अश्रू आले. समस्त लक्षणान्विताः लक्ष्मणाः, सगळ्या लक्षणांनी युक्त असा जर कोण आहे तो हा लक्ष्मण आहे. लक्षणान्विताः पण आहे आणि लक्ष्मीवंत पण आहे. जो दास्यलक्ष्मीचा दास्यलक्ष्मीने लक्ष्मीवंत आहे असा जो आहे तो लक्ष्मण आहे. दास्य भक्तीचे जे आचार्य आहेत ते लक्ष्मण आहेत. चतुर्थ पुत्र आहेत, कनिष्ठ पुत्र, त्यांना मांडीवर घेतलं आहे आणि याला बघून समस्त शत्रूंना मनामध्ये भय निर्माण व्हावं असा जो कोण आहे हा कनिष्ठ पुत्र म्हणजे हा शत्रुघ्न आहे. चारही पुत्रांचे नामकरण झाले, आनंदी आनंद झाला. 3 राम आपल्या अनुभवाला येतात. एक आहे ते भृगुनंदन राम आहे, भार्गव आहे, परशुराम ज्यांना आपण म्हणतो. भृगु कुलामध्ये ज्यांचा जन्म झाला, भृगूंचे पुत्र नातू जमदग्नी, त्यांचे पुत्र परशुराम, ते भृगुनंदन आहे. 6वा अवतार भगवान विष्णूंचा. 7वा अवतार म्हणजे रघुनंदन. रघुकुलामध्ये इक्ष्वाकू वंशामध्ये दशरथ नंदन म्हणून जे जन्माला आले आहेत ते म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आहेत. आणि 8व्या अवतारामध्ये यदुकुलनंदन चंद्रवंशामध्ये ज्यांचा जन्म झाला ते बलराम आहेत. वसुदेवाचे पुत्र आहेत ते बलराम आहेत, भगवंताचे अंशावतार आहेत. तर या तिन्ही रामांचा उल्लेख भार्गवराम, राघवराम आणि यादवराम असा आपण करत असतो, तिन्ही रामांचा उल्लेख. तर रामजन्म आणि कृष्णजन्म हे दोघंही आपणा सर्वांचे आवडते जन्म आहेत. तर याचा सुंदर तुलनाभ्यास जो आहे तो काही संतांनी केला आहे रामायणामध्ये. तो एक सहज तुलना अभ्यास म्हणून आपल्यासमोर ठेवायचा मला मोह आवरत नाही. प्रभू श्रीरामचंद्रांचा जो जन्म आहे तो वसंत ऋतूमध्ये आहे, इकडे वर्षा ऋतूमध्ये जन्म आहे श्रीकृष्णांचा. तो चैत्र मासामध्ये जन्म आहे, हा श्रावण मासामध्ये जन्म आहे. तो शुक्ल पक्षामध्ये जन्म आहे, हा कृष्ण पक्षामध्ये जन्म आहे. तो दुपारी 12 वाजता आहे, हा रात्री 12 वाजता आहे. कारण जेव्हा दुपारी 12 वाजता जन्म झाला त्यावेळेला सूर्यनारायण माध्यांनी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, काल आपण गायलं. तेव्हा चंद्र म्हणाले अरे भगवंता, फक्त सूर्यावरच तुझं प्रेम, माझ्यावर नाही का रे, मला दर्शन नाही का द्यायचं तुला? थांब म्हणाले, पुढच्या जन्मामध्ये तुझ्याच वंशामध्ये जन्म घेईन आणि तुलाच दर्शन देईन. याला दर्शन व्हायचं नाही म्हणाले पुढच्या जन्मी रात्री 12 वाजता जन्म आहे. रघुरायाचा जन्म झालेला आहे, राजगृही जन्म झालेला आहे, महालात जन्म झाला राजमहालामध्ये, आणि तो कारागारामध्ये जन्म आहे, बंदिवासामध्ये जन्म आहे. जन्माला आल्यानंतर एक एक अघटित लीला सुरू झाल्या आहेत कृष्णाच्या. तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले, आईवडिलांचे साखळदंड तुटून पडले. इकडे आत्मानं मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजा, मी एक सर्वसाधारण दशरथाचा मुलगा राम आहे, मी अलौकिक पुरुष वगैरे, भगवंताचा अवतार वगैरे असं काही नाही, असं रामांनी आयुष्यभर मनामध्ये मानलं, जाणलं आणि सांगितलं. इथून सांगणं की मी कोणी नाही हे सोपं आहे, पण अंतःकरणामध्ये असलं पाहिजे की मी कोणीच नाही. सांगणं सोपं आहे, हो मी कोणीच नाही, पण त्यांना तेवढा अहंकार आणि गर्वसुद्धा नव्हता कधीच. डाऊन टू अर्थ होते ते. म्हणजे काय, आपल्या आजच्या भाषेत सांगितलं डाऊन टू अर्थ. तर काही इंग्रजी शब्द वापरल्याशिवाय मराठी शब्द समजत नाहीत.
म्हणून, बाकी काय नाही. तर असं हे राम आणि कृष्णांमधला जन्माचा तुलनाभ्यास आहे. एकाचं नाव सरळ आहे राम, दुसरा कृष्ण, एक शब्द सरळ नाही त्याच्यामध्ये. पाय मोडलेला, शलाण, म्हणजे जोडाक्षर, आडवे उभे तिरते, एक सरळ उभे राहतात नाकासमोर बघत, एक वाकडा पाय, बाके बिहारी. दोघांमध्ये फरक आहे. एकाच्या हातात सदैव धनुष्य आहे. आपण कुठे असं रूप बघितलं का की धनुष्याविना राम उभा आहे? असे आहेत का कुठे राम? त्याच्याजवळ धनुष्य आहे, सदैव धनुष्य आहे. आता बालरामांची प्रतिष्ठापना झाली अयोध्येमध्ये, तिथे बालरामांच्या 4 वर्षाच्या बाळाच्या हातात सुद्धा धनुष्य आहे. त्या बालकाच्या हातातही धनुष्य दिलेलं आहे, कारण की धनुष्य हे प्रतीक आहे ज्ञानाचं आणि बाण हे प्रतीक आहे विवेकाचं. ज्यांच्या हातामध्ये ज्ञानाचं धनुष्य आणि विवेकाचा बाण आहे त्यांना राम असं म्हणतात. आणि इकडं वेगवेगळी साधनं आहेत. कधी गिरिधारी आहेत, गोवर्धन गिरिधारी म्हणून त्यांचं रूप आहे. कधी राधाधर मधुमिलिंद जय जय असं त्यांचं रूप आहे. कधी राधेसोबत आहे, कधी मुरलीसोबत आहेत. या मुरलीने कौतुक केले, गोकुळाला वेड लावले. कधी चक्रधारी आहेत, कधी गिरिधारी आहेत, कधी मुरलीधारी आहेत, तर कधी राधाधर मधुमिलिंद आहेत. हे वेगवेगळी रूपं घेणारे श्रीकृष्ण आहेत, त्यांचं एक रूप नाही. त्याच्यामुळे एक जो अवतार आहे तो अनुकरणीय आहे, अनुसरणीय आहे, आणि दुसरा अवतार जो आहे कृष्णांचा तो फक्त वंदनीय आहे. त्यांच्यापुढे फक्त शरणागती, अनन्य शरणागती. त्यांच्या अवताराची चेष्टा आपण आपल्या जीवनात करू शकत नाही, हे वारंवार तुम्हाला आठवण करून देतो. त्याच्यामुळे दोघांच्या जीवनामधला हा मूलभूत फरक. अलौकिक लीलांचं अनुसरण, जन्माला आल्यापासून 3ऱ्याच दिवशी पुतण्याचा वध, तृणासूर, शकटासूर असे किती असुर मारले आहेत. आणि इथं विश्वामित्रांनी सांगितलं गुरूंनी म्हणून त्राटिकेचा वध आहे. त्यांनी सांगितलं म्हणून मारीच सुबाहू मारले आहेत, नाहीतर नसते मारले. मुंगीला पण हात लावला नसता नाहीतर. असेही रामप्रभू आहेत. दोघांमधला हा मूलभूत फरक आपण यासाठी जाणून घेतो आहे की पुढच्या चरित्रामध्ये जे सर्व काही येणार आहे ते या अनुषंगाने येणार आहे. नामकरण सोहळा पार पडतो आहे आणि रामाच्या बाललीलांना आरंभ झाला आहे. श्रीरामांच्या बाललीला माता कौसल्येनं वरदान मागितलं होतं की मला चतुर्भुज रूपामध्ये तुम्ही जन्म घेऊ नका, मला बाललीलांचा अनुभव घ्यायचा आहे. आणि त्या बाललीला अतिशय उत्तम अशा पद्धतीनं संपूर्ण राजमहालाचं गोकुळ झालं असं म्हणता येणार नाही, कारण की गोकुळ नंतर आलं द्वापार युगामध्ये. तर संपूर्ण राजमहाल असा गजबजून गेलेला आहे. त्या संपूर्ण 4 बालकांच्या बाललीलांनी सर्व माता त्या बाललीलांमध्ये अगदी मग्न झालेल्या आहेत. दशरथाला त्या बाललीलांमधून राज्यकारभार करायला यायला सवड मिळत नाही आहे. एवढ्या त्या बाललीला ते सर्वजण अतिशय आनंदानं त्यांचा आस्वाद घेत आहेत. आणि असाच सुंदर हा सुंदर रामचंद्र कौशल्याच्या हातानं आता न्हाणी करतो आहे. कौशल्या त्याला तिच्या हातानं न्हाऊ घालते आहे. आणि ते जन्म झाल्यानंतर न्हाणीचं एक पद असतं कीर्तनामध्ये, तसं हे एक पद सुंदर आपण आज म्हणणार आहोत. आणि बाळ रामचंद्रांना न्हाणी, त्याच्यानंतर त्यांचं भोजन असं करणार आहोत आपण आज. सावराग रामचंद्र माझ्या मांडीवर धातो, सावराग रामचंद्र माझ्या मांडीवर धातो. अष्टगंधाचा सुवास निराकमलाना येतो, अष्टगंधाचा सुवास निराकमलाना येतो. सावराग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, सावराग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो. विश्वाचा विश्वंभर दूध भात मोदे खातो, विश्वाचा विश्वंभर दूध भात मोदे खातो. सावराग रामचंद्र उद्या होईल तरुण, सावराग रामचंद्र उद्या होईल तरुण.
असा हा सावळा रामचंद्र आईच्या हातानं स्नान करून घेतोय. काय त्या मातेचं भाग्य आहे, ज्याच्या चरणकमलांपासून ही गंगा उत्पन्न झाली, त्याच्या माथ्यावरती आणि चरणकमलावरती त्या शरयूचं पाणी घालून ती माता त्याला स्नान घालतीये. केवढं परम भाग्य म्हणावं त्या मातेचं. त्यासाठी 23,000 वर्षांची तपश्चर्या करावी लागते, हे मात्र खरं. पण जेव्हा घास भरवायची वेळ यायची ना, त्यावेळेला कौशल्या माता घास भरवायला जायची आणि श्रीरामचंद्र धावत 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 तिला पळवायचे आणि कैकेयीच्या हातून घास खायचे. कैकेयीचं श्रीरामावर निरतिशय प्रेम, बरं, सगळे लाड कोड निरतिशयपणे कौतुकानं तिनं रामाचे केले. भरताहून काकणभर प्रेम जास्त कैकेयीचं रामांवरती. एवढं प्रचंड प्रेम, त्या प्रेमाची परिभाषाच नाही. आणि असा सर्व बाललीलांचा त्या ठिकाणी अव्याहतपणे सुरू आहे बाललीला. आणि हळूहळू चंद्रकलेप्रमाणे रामचंद्र मोठे होत आहे. उष्टावण झालेलं आहे, नामकरण झालं, उष्टावण झालं आणि हळूहळू हळू रामांनी पहिलं पाऊल टाकलं आहे. रामांनी पहिलं पाऊल टाकलं आणि जिकडे तिकडं साखर वाटली गेली, पेढे वाटले गेले की माझा राम आज पायावर उभा राहिला. माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहिला असं म्हटल्यानंतर आई बापानं जसे पेढे वाटावेत ना, तसे प्रभू रामचंद्र स्वतःच्या पायावर उभे राहिले म्हटल्यानंतर कौशल्या मातेने, कैकेयीनं आणि सगळे एकदमच उभे राहिले. एकाच 2-3 दिवसातले जन्म सगळ्यांचे, त्याच्यामुळे सगळे एकदमच उभे राहिले, एकदमच जेवायला लागले, सगळ्यांना एकदमच दात आले. असं सगळ्यांचं बालपण एकदमच सगळ्यांचं सुरू होतं. थोडं अवधींचा फक्त ज्येष्ठ कनिष्ठ असा भेद होता. सगळे उभे राहिले. सुंदर असं वातावरण, त्यांची खेळणी, रत्नांची खेळणी, माणिकांची खेळणी, सुवर्णांची खेळणी, अशी सुंदर सुंदर खेळणी संपूर्ण राजदरबारामध्ये आहेत आणि बालपण सुरू आहे, बाललीला सुरू आहे. आणि राम चालतायत, लचकत लचकत चालतायत. सुंदर भजन आपल्या लताबाईंनी म्हटलं आहे, तुमच्या सगळ्यांचं आवडीचं आणि माझ्याही आवडीचं. लताबाईंच्या आवाजात मला म्हणता येणार नाही, पण असू दे, त्यांची आठवण म्हणून का होईना आपण म्हणूया. मला बापू थोडी साथ करतील. म्हणता रामाचं चालणं सुरू आहे. आणि अशा रीतीनं रामाच्या बाललीला संपूर्ण अयोध्यावासी त्या ठिकाणी रामाच्या बाललीलाचा आनंद घेत आहेत. असाच एक दिवस उजाडला. आज थोडी गाणी सुरुवातीला जास्त येतील, नंतर कमी येणार आहेत. असाच एक दिवस उजाडला. पौर्णिमेची रात्र आहे, आकाशामध्ये पूर्ण चंद्र आहे आणि राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चौघेही, कोजागिरी पौर्णिमा असावी कदाचित, दूध आटवायचा कार्यक्रम चालू असेल आणि त्या सुरू असलेल्या कार्यक्रमामध्ये तो पूर्ण चंद्र पौर्णिमेचा बघून आणि श्रीरामाने म्हटलं आईला, अगं आई, मला तो चंद्र दे ना, तो चंद्र मला हवा आहे. अरे राजा, तो आकाशात आहे राजा, त्याला कसं आणतंय खाली? नाही, मला तो चंद्रच हवा. आता बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट यापुढे कोणाचं काही चालतं का? कोणाचं काही चालत नाही.
बालहट्ट, श्रीहट्ट आणि राजहट्ट हे तिघही आपण सर्वांनी अनुभवले आहेत, त्याच्याबद्दल जास्त चर्चा नको. पण हा बालहट्ट पण आहे आणि राजहट्ट पण आहे, राजकुमाराचा हट्ट आहे. मग हा पूर्ण तर करायला पाहिजे. मग कसं पूर्ण करायचा? सगळ्या अयोध्येमध्ये बाळाचं रडणं सुरू आहे आणि बाळाला आता शांत करा म्हणून जो तो येऊन काही ना काही खेळणी दाखवतोय, चॉकलेट दाखवतोय, कॅडबरी आणतोय, काही ना काही त्याला रिझवण्याचा प्रयत्न करतोय, मन रिझवण्याचा. पण काही केल्या राम काही रडायचा थांबत नाही. असा हा हट्ट रामाचा. आणि तो पुरवायचा आता कसा? तर म्हणून प्रधानमंत्रींना पाचारण केलेलं आहे. प्रधानमंत्रींना पाचारण करतोय. तोपर्यंत प्रधानमंत्री येईपर्यंत 2 मिनिटांचा 3 मिनिटांचा अवधी आहे. तोपर्यंत आपण एक सुंदर याच विषयाचं गाणं ऐकवणार आहे तुम्हाला. कदाचित तुम्ही जुन्या लोकांनी ऐकलेलं गाणं आहे, पण काहीही नसेल ऐकलं त्यांनी पुन्हा ऐकूया. ऐकलात का हटनवाग रामाला ग चंद्रवा, रामाला ग चंद्रवा. ऐकलात का हटनवाग रामाला ग चंद्रवा. खेळत खेळत खिडकी मधुनी चंद्र पाहिला युवराजाने. त्यास भासला कंदू करुणी समज भरणारा तो बसवार रामाला ग चंद्रवा, रामाला ग चंद्रवा. रामाने आकाश माडिला, रामाने आकाश माडिला. चतुर मंत्री सुमंत आला, चतुर मंत्री सुमंत आला. समजावीत तो या रामाला, समजावीत तो या रामाला. त्यास वाट द्या बाजूस भाग, त्यास वाट द्या बाजूस भाग रामाला ग चंद्रवा. ऐकलात का हटनवाग रामाला ग चंद्रवा. पहा पहा गे आरशातला चंद्र पाहुनी रामच हसला. पहा पहा गे आरशातला चंद्र पाहुनी रामच हसला. साखर वाटा जाण देईना, साखर वाटा जाण देईना. रामाला ग चंद्रविहारा, रामाला ग चंद्रविहारा. ऐकलात का हटनवाग रामाला ग चंद्रवा, रामाला ग चंद्रवा. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. हट्ट करणारा रामाचा उपनयन संस्कार झालाय, प्रथमांत संस्कार झाला आणि गुरुगृही गेले प्रभू श्री रामचंद्र. रामचंद्र, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न चौघांचेही उपनयन संस्कार झाले. वसिष्ठांच्या आश्रमामध्ये गुरुगृही विद्याध्ययन करण्यासाठी म्हणून चौघेही गेले. सर्व विद्या, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, सर्व 14 विद्या, 64 कला यांचा अभ्यास सुरू झाला आहे. आणि हा अभ्यास 14 विद्या आणि 64 कला या प्राप्त तर केल्याच आहेत चौघ भावंडांनी. त्यासोबत श्रीरामांनी 18 विद्या आणि 68 कला प्राप्त केल्या. 4 ज्या कला आणि 4 ज्या विद्या प्राप्त केल्या आहेत त्या स्व आत्मसाक्षात्कारातून आणि सद्गुरूंच्या चरणी अनन्य शरणागतीतून प्राप्त झाल्या आहेत.
त्यामुळे अनुसंधान आणि शरणागती हे 2 विषय आपल्याला विसरायचेच नाही आहेत 9 दिवस. 9 दिवस या विषयांची जर रिव्हिजन झाली आपली, तर मग पुन्हा किमान पुढचे 9 तास तरी आपल्याला याचा विसर पडणार नाही, अशी माझी प्रामाणिक अपेक्षा आहे. 9 दिवस रिव्हिजन केल्यानंतर किमान 9 तास तरी विसर पडू नये, एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे. तर कसं असतं, कीर्तन प्रवचनाला आपण जातो. कीर्तन प्रवचनं का आयोजित केली जातात कुणास ठाऊक. कदाचित औषधं घेऊन, गोळ्या घेऊन, बाहेरची काही औषधं मिळतात देशी विदेशी, ती घेऊन तरी देखील झोप लागत नाही. तर माझं आव्हान आहे अशा लोकांना, आव्हान पण आहे आणि आवाहन पण आहे, त्यांनी अवश्य कीर्तन प्रवचनामध्ये येऊन बसावं. त्यांना अवश्य झोप लागेल, किमान 1.5 तास झोप लागेल शांत, एवढी त्यांना मी खात्री देतो. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, सुभूमी आणि उत्तम कण, सुभूमी आणि उत्तम कण उपजेना पर्जन्ये विण. दासबोधामध्ये म्हटलंय स्वामींनी. म्हणाले, भूमी ही काळी क्षार आहे, काळीभोर जमीन आहे, अतिशय उत्तम अशा प्रकारची जमीन आहे. बियाणं पण चांगलं आहे, सरकारी बियाणं पुरवलं जातं, परंतु त्याच्याऐवजी हे पारंपरिक बियाणं ज्या ठिकाणाहून मिळतं ते पारंपरिक बियाणं आणलेलं आहे. अतिशय सुसंस्कृत अशा प्रकारचं बियाणं आहे, परंपरेनं आलेलं. उत्तम अशा प्रकारची कसलेली जमीन आहे. त्या कसलेल्या जमिनीवरती चांगले संस्कार केले आहेत, मशागत केली आहे, आणि त्या जमिनीमध्ये हे बीची पेरणी केली बियाण्याची, पण पर्जन्यवृष्टी झाली नाही, तर काय होणार आहे? पीक येणार आहे का? अगदी तसंच बरं. आपलं अंतःकरण अतिशय निर्मळ, शुद्ध, अतिशय स्वच्छ अंतःकरण आहे. आपल्या वाडवडिलांनी, मातापित्यांनी त्यावर उत्तम संस्कार केलेले आहेत. त्या संस्कारातून ते अंतःकरण अधिकाधिक शुद्ध आणि निर्मळ झालेलं आहे. आणि त्या अंतःकरणाच्या जमिनीवर परंपरेने, गुरुपरंपरेने आलेलं जे रामनामाचं बीज आहे ते रोवलं गेलेलं आहे. गुरूंची कृपा झालेली आहे, गुरूंचा अनुग्रह मिळालेला आहे. एवढं सगळं झालं बरं. गुरुमंत्र म्हणजे काय आहे? गुरुमंत्र म्हणजे काय? गुरूंनी आम्हाला सांगितलं, श्रीराम जय राम जय जय राम, झाला. 13 अक्षरी गुरुमंत्र मिळाला. ओम नमो भगवते वासुदेव. आमचा 12 अक्षरी आहे हो, तुमचा 13 अक्षरी. आम्हाला 5च अक्षरी दिला आमच्या गुरूंनी, ओम नमः शिवाय. आमच्या गुरूंनी आम्हाला 1च अक्षरी दिला, ओम. मग ज्यांनी 13 अक्षर दिला ते मोठे का ज्यांनी 1 अक्षर दिला ते मोठे? सगळं सारखंच बरं, सगळं सारखं आहे. परंपरेने, गुरु परंपरेने आलेला जो अनुग्रह आहे तो अनुग्रह तितका शुद्ध होत जातो. आणि जेव्हा तो आपल्याला प्राप्त होतो, तो गुरुमंत्र म्हणजे काय तर महाराज म्हणतात, गुरुमंत्र नसे रे नाम 2 शब्दांचे, गुरुमंत्र नसे रे नाम 2 शब्दांचे, ते जाण प्रज्वलन दिव्य आत्मज्योतीचे, ते जाण प्रज्वलन दिव्य आत्मज्योतीचे. गुरुभक्ती सागरा ये प्रेमाची लाट, गुरुभक्ती सागरा ये प्रेमाची लाट, देशी शमुखिया भक्ती रसाचा बोट, देशी शमुखिया भक्ती रसाचा बोट. गुरुमंत्र नसे रे नाम 2 शब्दांचे, हे जाण प्रज्वलन दिव्य आत्मज्योतीचे. गुरुभक्ती सागरा ये प्रेमाची लाट, दे शिष्य मुखिया भक्ती रसाचा बोट. हे गुरु तपाचे सामर्थ्य जाण मंत्रात, गुरूंनी नव्हे त्यांच्या परात्पर गुरूंनी, त्यांच्या परात्पर गुरूंनी, त्यांच्या परात्पर गुरूंनी जे जे तप केलेलं आहे, जे या नामस्मरणाचं तप केलेलं आहे, नामस्मरण केलं आहे, त्याचं
तपश्चर्येचं सामर्थ्य त्या तपामध्ये ॲड होत जातं, वाढत जात आहे. महाराजांनी जे तप केलं, त्यांना गुरुमंत्र देणारे तुकामाई आहे, त्यांनी जे तप केलं त्यांच्या तपामध्ये ॲड झालं. गुरु तुकामाईंच्या गुरुने जे तप केलं ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. असं प्रत्यक्ष या संपूर्ण गुरुमंत्रांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला हे सापडतं. आपण जाऊन कुठे पोहोचतो? शेवटी भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतो. नारायण गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने मंत्र गोरक्षासी दिला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनीने मंत्र निवृत्तीसी दिला, निवृत्ती वळाला ज्ञानदेवे. आणि ज्ञानदेवांनी काय केलं? प्रकट पूजा केले, विश्वब्रह्माची केले, राम जनार्दनी काही मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोविठला माझा. आरती ज्ञान राजा. हे रामकथेच्या वेळी कीर्तन व्हायला लागले. परवा मॅडम म्हणल्या मला, कुलकर्णी मॅडम, तुझं कीर्तन ऐकायची इच्छा आहे म्हणाली. त्यांची इच्छा अशी पूर्ण झाली. माहीत नाही मला कसं काय ते. कथा कमी आणि गाणं जास्त, पण असो काही वेळेला ती गाणी पण उचित असतात. तर ते प्रकट जे आहे ते ज्ञानेश्वरांनी गुह्य जे आहे ते प्रकट केलं. इति गुह्य तमं शास्त्रम इदम उत्तम मयानघ एकच बुद्धा बुद्धी माणसे प्रत्यक्ष भारत. या संपूर्ण भारत देशाला, भारत हे अर्जुनाचं एक उपनाम आहे, पण संपूर्ण भारत देशाला कृतकृत्य करण्यासाठी भगवंतानं जे गुह्यतम ज्ञान आहे ते या अनुषंगानं, गीतार्थाच्या अनुषंगानं सर्वांसमोर प्रकट केलं. आणि हेच गीताख्य जे आहे, हे गीताख्य आपणा सर्वांसाठी त्याचा सार जे आहे ते रामनाम आहे, ते आपल्या महाराजांनी सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं आहे. त्या रामनामाचं अनुसरण करण्यासाठी आपण गुरुआज्ञेचं पालन करूया हे सांगण्यासाठी ही कथा आहे. अनन्य शरणागती आणि अनुसंधान जे काही दिलं ते माझ्या वशिष्ठांनी मला दिलेलं आहे. माझं कर्तृत्व शून्य आहे, माझं कर्तृत्व शून्य आहे, मी कुणीही नाही. माझ्या वशिष्ठ मुनींनी, माझ्या सद्गुरूंनी मला जे शिकवलं त्या अनुषंगानं मी आज जे कर्म करतोय, जे राज्य करतोय, जे युद्ध जिंकतोय, ते माझ्या गुरूंनी मला दिलेलं ज्ञान आहे. अशा प्रकारची गूढ भावना ज्यांची होती असे प्रभू श्रीरामचंद्र, त्यांनी विद्याध्ययन केलेलं आहे. आणि विद्याध्ययन करून तीर्थयात्रा करण्याची एक इच्छा व्यक्त केली वडिलांकडे आल्यानंतर. छोटी छोटी मुलं दिली, 8 वर्षाची गुरुगृही. त्यावेळी अशी पद्धत नव्हती की दर रविवारी आईवडिलांना फोन करायचा आणि 15 दिवसातनं एकदा आईवडिलांनी भेटायला यायचं, महिन्यातनं एकदा आईवडिलांकडे जायचं, दिवाळीच्या सुट्टीभर राहायचं आणि 15 दिवस उशिरा यायचं, अशी काहीच पद्धत नव्हती. आजकालची पण गुरुकुलं आहेत, म्हणजे रेसिडेन्शियल स्कूल्स म्हणूया आपण ज्याला, बोर्डिंग स्कूल्स. आम्हाला लहानपणी भीती दाखवली जायची आमच्या आईवडिलांकडनं, तुला भोसला मिलिटरी स्कूलमध्ये घालून नाही म्हणाले, जास्त मस्ती केलीस तर. मस्ती करत नसे जास्त तर, पण थोडीशीच मस्ती करायची, तरी पण अशी धाक दाखवला जायचा. भोसला मिलिटरी स्कूल माहीत नव्हती की प्रकाश पाठक सर तिथे इन्चार्ज होते. नाही तर म्हटलं असं पाठव मला म्हणून, सर सांभाळून घेतील. पण तेव्हा त्यांच्याशीच परिचय नव्हता तर काय, आणि कदाचित तेव्हा सरही नसतील तिथं. असो, विनोदाचा भाग वेगळा. पण छोटी छोटी पाठवलेली मुलं एकदम तरुण होऊन आलेली आहेत, यौवनावस्थेमध्ये आली आहेत. 16 वर्षाची झालेली मुलं, 15, 16, 20 वर्षाची मुलं आलेली आहेत तिकडनं. आणि या सगळ्या मुलांचं औक्षण करून आई त्यांना, तिन्ही माता त्यांना राजमहालामध्ये घेत आहे. वशिष्ठ मुनींचंही स्वागत झालं आहे, सगळ्यांचं स्वागत झालं. आश्रमामध्ये पद्धत अशी सुंदर होती की आश्रमामध्ये राजाची मुलं असतील त्यांनाही तीच वस्त्र, तेच भोजन आणि तोच व्यवहार, तीच शिस्त. आणि सर्व प्रजाजनांच्या मुलांनाही तीच शिस्त होती. VIP ट्रीटमेंट नव्हती. आलेत आणि आल्याबरोबर वडिलांनी सांगितलं, चला आता माझ्याबरोबर सगळ्या मुलांना जेवायला बसवा, माझ्याबरोबर शेजारी रामाचं पान घाला. रामाशिवाय तोंडात एक घास जाईना, कारण इतक्या दिवसांनी राम भेटल्यासारखं राम 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 राम, रामाशिवाय तोंडाचं पालुपद राम. इतकं सुंदर. नवऱ्याची सोम्या गोम्या अशी नावं ठेवण्यापेक्षा राम तरी नाव ठेव तर कुशल नावानं हाक मारा. आमच्या वेळी नावानं हाक मारायची पद्धत होती, परंतु आमच्या सौभाग्यवतींनी मला नावानं हाक मारलं नाही आणि आम्ही त्यांना नावानं हाक मारलं नाही. पुऱ्या
जुन्या पद्धतीप्रमाणे आम्ही अगदी मुलीच्या नावानं हाक मारा, म्हणजे मुलीच्या नावानं म्हणजे कसं मॅडम असं नाही. तर परवाच्या दिवशी कार्यक्रमाला गेलो, जानकीबाई रघुनाथराव देशपांडे त्यांच्या वाचनालयाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या वेळेला रघुनाथराव देशपांडेंची एक आठवण सांगितली. कोणी सांगितली? बेलपाटक साहेबांनी सांगितली. तर म्हणे बेलपाटक साहेब सांगत होते की देशपांडे त्यांना अण्णा म्हणायचे, तर अण्णा त्यांच्या मिसेसला त्यांच्या मोठ्या मुलीच्या नावानं हाका मारायचे, बाबी म्हणून. आणि मुलीचं नाव पण बाबी आणि बायकोला पण बाबी म्हणायचे. पण बायकोला जेव्हा बाबी म्हणायचे तेव्हा त्या जानकीबाईच यायच्या आणि जेव्हा मुलीला हाका मारत तेव्हा मुलगीच यायची. त्या बाबी म्हणण्यामध्ये काय फरक होता म्हणाले ते आम्हाला आजपर्यंत नाही कळलं, पण त्या दोघींना बरोबर कळायचं. तर अशा पद्धतीने आजकाल काही कुटुंबामध्ये बघायला मिळतं. असो विनोदाचा भाग, पण राम 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 सारखं पालुपद मुखामध्ये दशरथाच्या असायचं. आणि रामाने विचारलं, म्हणाले रामा आता तुझा युवराज्याभिषेक करूया. म्हणाले मला अजून काही दिवस जरा तीर्थयात्रा करायची आहे. आता तरुण मुलगा आहे, तीर्थयात्रा करायची म्हणतोय. आजची मुलं असते तर म्हणायची बॅचलर ट्रिपला जायचं आहे. बॅचलर ट्रिप, केसरी टूर्स ते आयोजित करतात, बॅचलर ट्रिप्स. तशी त्यावेळी तीर्थयात्रा. मग परत चौघे बंधू निघाले तीर्थयात्रेला. रामाने सर्व तीर्थांचं दर्शन केलं आहे. पण तीर्थयात्रा करून येताना राजमहालातून गुरुगृही आणि गुरुगृहातून राजमहाल, सर्वसामान्य प्रजाजनांची आणि प्रजेची दुःख रामांना बघायलाच मिळाली नव्हती. ती दुःख बघायला मिळाली आहे. कारण दशरथ राज्य आहे, दशरथांचं राज्य आहे. ज्याला राज्याभिषेक करवून घ्यायचा आहे त्याने राजकुळामध्ये जन्म घेणं हे ठीक आहे. पण सर्वसामान्य प्रजाजनांच्या समस्या काय आहेत, त्यांचं निराकरण करण्यासाठी मला माझ्या जीवनामध्ये काय करावं लागेल, यासाठी सर्वसामान्य प्रजाजनांमध्ये जाऊन त्यांचा अभ्यास करणं, ते जाणून घेणं, मग त्या समस्यांवरती उपाय करता येतात. नाहीतर जे तोंडामध्ये सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेत असे असंख्य चमचे बाळगणाऱ्यांना सर्वसामान्य प्रजाजनांच्या समस्या समजतही नाहीत आणि सोडवताही येत नाहीत. मग असे तू हिमाचल कितीही यात्रा करू दे, काहीच फरक पडणार नाही. कारण की पाया कच्चा आहे ना, फाउंडेशन कच्चा आहे. मग सर्वसामान्य नागरिकाची जी समस्या ती जाणून घेण्यासाठी म्हणून तीर्थयात्रा. ऋषीमुनींच्या समस्या काय आहेत, त्यांना काय अडचणी येत आहेत, त्यांच्यावरती कशी आक्रमणं चालू आहेत, गोहत्या कशी सुरू आहे, राक्षसांचा सर्वत्र संचार कसा सुरू आहे, गोहत्या होती आहे, ऋषीमुनींवरती अत्याचार होत आहेत, सज्जनांवरती अत्याचार होत आहेत, स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, हे प्रत्यक्ष दर्शन घडलं आहे. आणि रामांना उदासीन अशी मनाची अवस्था झाली आहे. उदासीनत्व आलं आहे, नैराश्य आलेलं आहे मनाला. आणि आलेत राजमहालामध्ये आणि एकटे बसतात, कोणाशी फारसं बोलणं नाही, भावांशी पण जास्त चर्चा नाही. जायचं, 2 घास खायचे, वडिलांनी बोलवलं म्हणून त्यांची चरणसेवा करायची. नित्यक्रम दिनक्रम असा आहे, प्रातःकाली उठावं, व्यायाम करावा, स्नान करावं, शुचिर्भूत व्हावं. सूर्यदेव त्यांचे आराध्य आहेत, सूर्यवंशामध्ये जन्म आहे. संध्या करावी, सूर्यनमस्कार करावे, सूर्याला अर्घ्य द्यावे, गायत्रीचं अनुष्ठान करावं, देवांची पूजा करावी, पूर्वजांचं स्मरण करावं, तर्पण करावं आणि भोजन करावं, धर्मग्रंथांचा अभ्यास करावा, वेदांचं अध्ययन करावं आणि झोपताना आधी वडिलांच्या आईची सेवा करावी, वडिलांचे पाय दाबावेत आणि मग स्वतः झोपावं. हा दिनक्रम आहे. अजूनही अयोध्येला, वृंदावनामध्ये दोन्ही ठिकाणी आपण जर गेलात आणि त्या ठिकाणी बघितलं तर रोज प्रातःकाळी संध्या करण्यासाठी संध्यापात्र त्या ठिकाणी, पळी पंचपात्र त्या ठिकाणी ठेवलं जातं, रामापुढे आणि कृष्णापुढे. दैनंदिन नियम होता त्यांचा, तो नियम आजही अव्याहतपणे सुरू आहे. असा नित्यक्रम. पण एकांतामध्ये राहावं जास्त करून. वडिलांना प्रश्न पडला की हा असा एकटा एकटा का राहतो. कदाचित पौगंडावस्था आहे, यौवनावस्था आहे, लग्नाचे विचार मनामध्ये येत असतील, लग्न करून टाकावं का चिरंजीवाचं. म्हणून वसिष्ठांशी वार्तालाप करायला गेलेत. म्हणाले विवाह करूया,
श्रीरामांचा युवराज्याभिषेक सोबतच करूया. पण रामांची एकंदर अवस्था बघितली आणि रामांना नैराश्य आल्याचं वसिष्ठांच्या लक्षामध्ये आलं आहे. आणि त्यावेळी वसिष्ठ मुनींनी जे समुपदेशन सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती असं म्हणणाऱ्या अर्जुनाला माझे हात थरथर करतायत, धनुष्य खाली ठेवून दिलेलं आहे अर्जुनानं रणांगणावरती कुरुक्षेत्रावरती, आणि मुखाला कोरड पडली आहे, आणि भगवंता मी आता युद्ध करू शकणार नाही, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, अरे मी यांना मारून सुखी का होणार आहे, असं म्हणून युद्धाचं धनुष्य खाली ठेवलेला तो अर्जुन. आणि इथं संपूर्ण भरत राष्ट्रामध्ये सर्वत्र असुरांचं थैमान माजलेलं असताना, ज्यांचा जन्म असुरांचं निर्धारण करण्यासाठी म्हणून झाला आहे, धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी म्हणून झाला, असं धर्मसंस्थापनार्थाय असं म्हणून अभिवचन देऊन आलेले भगवंत ते हातपाय गाळून बसले. तर अशा भगवंताचं समुपदेशन बघा, दोन समुपदेशनामध्ये फरक आहे. एक समुपदेशन शिष्याचं भक्ताचं भगवंतानं केलेलं आहे, आणि एक समुपदेशन भगवंताचं त्याच्या भक्तानं केलेलं आहे. कारण भक्त गुरुस्थानी आहेत, वसिष्ठ मुनी गुरु आहेत त्यांचे. वसिष्ठ मुनींनी समुपदेशन केलं, त्याला योग वसिष्ठ असं म्हणतात. योग वसिष्ठ हा वेगळा चर्चेचा विषय आहे. योग वसिष्ठामध्ये भगवंताचं समुपदेशन वसिष्ठांनी केलं. मग धर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, सांख्य म्हणजे काय, मृत्यू म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, राजधर्म म्हणजे काय, असे निरनिराळे प्रश्न भगवंतांना विचारावे आणि वसिष्ठांनी त्याला उत्तरं द्यावी. संपूर्ण भारताचं हिंदू जे वाङ्मय आहे, हिंदू धर्माचं ते संपूर्ण वाङ्मय जे आहे ते संवादात्मक वाङ्मय आहे. श्री भगवान वाच श्री अर्जुनो वाच. सुरुवात भगवद्गीतेची कोणापासून आहे? श्री धृतराष्ट्र उवाच. धृतराष्ट्र उवाच तिथून सुरुवात आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. काय म्हणताय धृतराष्ट्र? अंध आहेत बरं. एक एक व्यक्तिमत्व असं अभ्यासायचं आहे आपल्याला. अंध आहे. अंध म्हणजे काय? गांधारीनं डोळ्यावर पट्टी घातली होती, पण हे जन्मांध आहेत, म्हणजे जन्मापासून अंध आहेत. अंध कशासाठी? माझा कोण आणि परका कोण. मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत सन. माझी मुलं आणि पांडव. का पांडव त्याचे नव्हते का? पंडूचे होते ना. पंडू तर बालपणीच निघून गेलेत सोडून त्यांना. त्यांचं परिपालन करण्याचा कर्तव्य कुणाचं होतं? धृतराष्ट्राचं होतं. परिपालन करण्यामध्ये भेद आहे, माझे आणि परक्याचे. माझे आणि परक्याचा हा भेद जोवर संपत नाही तोपर्यंत गीतेची सांगता नाही. गीतेची सुरुवात भेदापासून आहे आणि गीतेची परिणती एकत्वामध्ये आहे. ही भगवद्गीता. तसंच या ठिकाणी गुरुगीता म्हटली. गुरुगीतामध्ये कोणाचा संवाद आहे? शंकर पार्वतीचा संवाद आहे. इथंसुद्धा रामायणामध्ये शंकर पार्वतीचा संवाद आहे, वसिष्ठ आणि रामांचा संवाद आहे. अशा संवादातून योग वसिष्ठ सांगितला. रामांचं समुपदेशन केलं. रामांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यांचं कर्तव्याची नैतिकता जी आहे, त्या कर्तव्याची त्यांना करणं किती आवश्यक आहे, आवश्यकता जी आहे ती त्यांना समजावून सांगितली आहे आणि कर्तव्यासाठी त्यांना सिद्ध केलं आहे वसिष्ठ मुनींनी. योग वसिष्ठाचा खूप सखोल अभ्यास आहे. आमच्या समर्थ वाग्देवता मंदिराच्या मार्फत सत्कार उत्तेजक सभा आहे. त्या सभेच्यामध्ये भारतीय विद्या संशोधन केंद्र नावाचं एक केंद्र आहे. नावं पण खूप कठीण आहेत बरं. नावं खूप कठीण आहेत. सत्कार्य उत्तेजक सभा, बऱ्याच लोकांना हा शब्दच म्हणता येत नाही. भारतीय विद्या संशोधन केंद्र, ज्यांनी नावं दिली आहेत ती मोठी मोठी माणसं होऊन गेलीत. श्री समर्थ वाग्देवता मंदिर, त्या विद्या संशोधन केंद्रामध्ये एक समुपदेशनाचा अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमामध्ये योग वसिष्ठाचे 4 चॅप्टर्स शिकवायचे असतात. म्हणून विषय निघाला म्हणून सांगतो की समुपदेशन स्वतःचं करून घेणं पण आवश्यक असतं. बऱ्याचदा समुपदेशक जे आहेत ते स्वतःचं समुपदेशन बऱ्याचदा करून घेतात
म्हणजे योग वशिष्ठ, भगवद्गीतेचा जन्म कुठे झालेला आहे, तो योग वशिष्ठामध्ये झालेला आहे. भगवंतानं आधी स्वतःच्या शंका फेडून घेतल्या, कारण की पुढच्या जन्मामध्ये त्याला संपूर्ण जगाला ज्ञान द्यायचं होतं. गुरूंकडून सगळ्या शंकांचं निरसन करून घेतलेलं आहे. का? त्यांना माहीत नव्हतं का ते जगद्गुरू होते प्रत्यक्ष. पण गुरु महिमा वर्धन जगती करण्यासाची, ही आहे लीला भूवरी रघुरायाची. गुरु महिमा वर्धन जगती करण्यासाची. प्रत्येका वेळेला पेटी तबला घेतला की वेळ जातो, म्हणून असं करूया. तर अशा पद्धतीने योग वशिष्ठ झाला आणि विवाहाची चर्चा सुरू झाली. मुलींची स्थळं यायला लागली. अनुरूपमध्ये नावं नोंदवली गेली चौघांची, आणि अनुरूपमधनं अनुरूप स्थळं यावी असा म्हणून प्रयत्न सुरू झालेला आहे. एक घरामध्ये मंगलमय असं वातावरण की आता आमच्या 4 सुना येणार आहेत. तेव्हा सुना घरी येणार म्हणून आनंद व्हायचा. आता आमचं स्वातंत्र्य संपणार म्हणून आजकाल दुःखाची भावना असते. म्हणजे बिफोर मुलाचं लग्न सासवांची एक वेगळी पार्टी होते, किटी पार्टी. त्या कुठल्याशा पिक्चरमध्ये दाखवली आहे ती. तर 3-4 सासूच्या मैत्रिणी असतात. त्या कुठला बरं तो पिक्चर, हम सब साथ साथ है असं काहीतरी पिक्चरचं नाव आहे. हम साथ साथ है. त्याच्यामध्ये 3-4 मैत्रिणी त्या हिला सांगतात, अगं सुना येतील, तुझं आता घर सगळं, तुझा सत्ता वगैरे जाणार. त्यावेळी सुना येणार म्हणून आनंद असायचा. कारण घरात मुलगी नव्हती. मुलीच्या उडीव माझ्या आता सुना भरून काढतील म्हणून संपूर्ण घरात मंगलमय वातावरण आहे. आणि राजसभेमध्ये अशी सभा सुरू असताना अचानक विश्वामित्र ऋषींचं आगमन झालेलं आहे. ह्या प्रत्येक कथेचा आपण जर असा विचार करूया, अयोध्या म्हणजे काय? अयोध्या, आपल्याला आपल्या जीवनाचं रामायण करायचं आहे, तर आधी आपल्या जीवनामध्ये अयोध्या काय आहे हे आपण जाणल्याशिवाय जीवनाचं रामायण होणार नाही. विश्वामित्रांच्या एंट्रीच्या अगोदर आपण अयोध्येचं थोडंसं विवेचन करून घेऊया, त्याचा अभ्यास करूया. अयोध्या म्हणजे काय? न युद्धाः यत्र सहा. सा अयोध्या. चुकलं असेल थोडंफार, विग्रह चुकला असेल. ज्या ठिकाणी युद्ध नाही अशी अयोध्या. मग युद्ध कोणतं असतं? सत्य काय, असत्य काय, न्याय काय, अन्याय काय, नीती काय आहे, अनिती काय आहे, धर्म काय आहे, अधर्म काय आहे, कर्म काय आहे, अकर्म काय आहे, मी काय करावं, काय करू नये, धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, अनिती म्हणजे काय. या किंतु परंतुमध्ये माणूस जेव्हा सापडतो ना, तेव्हा तो गोंधळ निर्माण होतो त्याच्या बुद्धीमध्ये. आणि मग ती बुद्धी जेव्हा गोंधळात सापडते त्यावेळेला त्याच्याकडनं चुका होत जातात. मग ज्या ठिकाणी हा गोंधळच नाही आहे, ज्या ठिकाणी फक्त धर्म आहे, फक्त न्याय आहे, फक्त नीती आहे, फक्त चांगलं कर्म आहे, दुष्कर्म नाही, ती अयोध्या. मग आपल्या जीवनाची जर अयोध्या करायची असेल तर जे जे आहेत, अकर्म, अनीती, अन्याय, अधर्म, असं सगळं दूर करायचं. अविश्वास, असे काही दूर करा. सगळे दूर करायला जाऊ नका. काही चांगले पण आहेत. कारण की आत्मारामाची ओळख पटावी म्हणून आपला जन्म आहे. तो ठेवायचा आहे आपल्याला शिल्लक आत्मारामाचा. तर ती अयोध्या, त्या अयोध्येमध्ये दशरथ राजा आहे. दशरथ म्हणजे काय? 10 रथांचा अधिपती. म्हणजे 10 रथ कोणते? पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय या रथांचा अधिपती म्हणजे दशरथ. या सर्व इंद्रियांवर ज्याने विजय मिळवला त्याला दशरथ असं म्हणतात. म्हणजे आपल्याला हा जो राम येणार आहे ना कलियुगामध्ये, हा कलियुगामधला राम असा प्रत्यक्ष धनुष्यबाण हातामध्ये घेऊन असा अवतरणारच नाही आहे. कारण की कृते अध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलोतत् हरिकीर्तना. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये ध्यानधारणेतून भगवंताची प्राप्ती आहे. त्रेतायाम यजतो मखैः, त्रेतायुगामध्ये यज्ञयाग करून भगवंताचं दर्शन आहे.
यज्ञ नारायण प्रत्यक्ष प्रकट झालेले आहेत. आपण बघितलं काल. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये भगवंताची पूजा अर्चा करणं, सगुण उपासना करणं, त्यातून भगवंताची प्राप्ती आहे. आणि कलौत हरिकीर्तना, हरिकीर्तनातून भगवंताची प्राप्ती कलियुगामध्ये आहे. वेदव्यासांचं एक उदाहरण आहे सुंदर. वेदव्यासांनी वेदांचं विभाजन केलं. त्यांना वेदव्यास का म्हणतात? पराशर मुनींचे पुत्र आहेत म्हणून ते पाराशर आहेत. पण त्या व्यासांनी वेदांचं विभाजन केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे सर्व वेद विभाजित केले म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. 6 शास्त्र लिहिली, 18 पुराणं लिहिली आहेत. पण तरी देखील एवढा अभ्यास करून, म्हणजे किती? 4 वेद लिहिले, त्यांच्या कुठल्याच डिग्री नाहीत, त्या डिग्रीच्या पलीकडचे आहेत. एमफिल वगैरे काही नाही, त्याच्या पलीकडचं. 6 शास्त्र लिहिली म्हणजे 6 त्यांनी PhD केल्या. 18 पुराणं लिहिली म्हणजे 18 एमफिल घेतल्या त्यांनी. एवढा अभ्यास करून सुद्धा अंतःकरणाला शांती नाही हो. तळम 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 तळम. काय करावं, कसं करावं, कुठे जावं? अंतःकरण व्याकुळ आहे. आणि जसं महर्षी वाल्मिकींना अंतःकरणाची व्याकुळता शमविण्यासाठी नारद अवतरलेत, तसेच नारद व्यासांसाठी सुद्धा अवतरलेत. आणि त्यांनी सांगितलं, नारदांचे 4च शिष्य आहेत बरं, हजारो लाखो शिष्य नाही केलेत, मोजके 4 शिष्य केले आहेत. 2 बालकं आहेत आणि 2 थोर पुरुष आहेत. ध्रुव बाळ आणि प्रल्हाद हे 2 बालक ज्यांना त्यांनी दीक्षा दिली, ओम नमो भगवते वासुदेवाय. महर्षी वाल्मिकी श्रीराम जय राम जय जय राम आणि वेदव्यास यांना त्यांनी दीक्षा दिली आहे. 4घांनाच फक्त. हे 4 शिष्य आहेत, पण अद्वितीय शिष्य आहेत. 4घांनी अद्वितीय कार्य केलेलं आहे. एक आद्यकवी आहे, एक सकल वेदांचे विभाजक वेदव्यास आहेत, शास्त्रांचे लेखक आहेत, पुराणांची रचना केलेली आहे, रचनाकार आहेत पुराणांचे. ध्रुवानं अढळपद मिळवलं आहे आणि प्रल्हादासाठी प्रत्यक्ष भगवंतानं नृसिंह अवतार घेतला आहे. शिष्य एवढे महान आहेत, तर गुरु केवढे महान असतील? व्यासांकडे आले आणि व्यासांना म्हणतायत, काय झालं? म्हणाले, काय एवढी तळमळ लागली आहे? म्हणाले, एवढं सगळं झालं पण मन काही शांत होत नाही. मला तुमच्याकडनं एक मोठं कार्य व्हायचं राहिलं आहे अजून. श्रीमद भागवताची रचना करा. श्रीमद भागवताची रचना केली मात्र, आणि त्या रचना करताना एक श्लोक लिहिला आहे अनुष्टुप छंदामध्ये. तो श्लोक म्हणूया. जसं बुधकौशिक ऋषींनी रामरक्षा लिहिली आणि त्या रामरक्षेचा सगळं सार जे आहे ते शेवटच्या श्लोकामध्ये सांगितलं आपल्याला, की राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्य रामनाम वराणे. सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ असं रामनाम आहे. तसंच वेदव्यासांनी सांगितलं, हरिर्नाम 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 केवलम कलौ नास्तैव 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 गतिरन्यथा. हरिनाम 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 हेच केवळ या कलियुगामध्ये या हरिनामाविना 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 म्हणजे केवळ हरिनामाविना गती नाही, गती नाही, गती नाही. एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3दा सांगितलं. त्यांना शब्द कमी पडले होते का? शब्द आठवेनात भाऊ. हरिनाम 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 केवलम म्हणून त्यांनी तेच लिहिलं का पुन्हा? नाही. एकच शब्द 3 वेळा सांगून समोरच्या श्रोत्याच्या मनावर ठसावा, त्याच्या हृदयावरती अंतःकरणाच्या पटलावरती त्याची प्रिंट उमटावी म्हणून हे 3 वेळा सांगणं आहे. आणि शेवटी लिहितात जसं राम रामेती रामेती, तसं श्रीमद भागवताचा शेवटचा श्लोक, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम
नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो सर्वदुःखशमनं तं नमामि हरिं परम. या संपूर्ण जीवनातलं पाप ताप संताप प्रणामो सर्व दुःख शमनम तम नमामि हरिं परम, त्या हरीला माझा नमस्कार असो, असं सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी वसिष्ठांच्या आश्रमामध्ये आपण अयोध्या काय हे बघतोय, दशरथ काय हे बघतोय. दशरथाचा अर्थ हा आहे की आत्मानं रथिनं विधी. हा जो आत्मा आहे हा या शरीररूपी रथामध्ये बसलेला मालक आहे. या रथाचा मालक आहे. ह्याचा सारथी कोण आहे? बुद्धिं तु सारथी विधी. बुद्धी जी आहे ती सारथी आहे रथाची, आणि मन जे आहे त्याचा लगाम आहे. मना प्रग्रहमेव च. हे जे मन आहे याचा लगाम बुद्धीने हातामध्ये घेतला आहे, आणि या मनानं हातामध्ये बुद्धीने जो लगाम घेतला आहे तो आत्मा त्याची बुद्धी आणि ती लगाम घेऊन या 10 इंद्रियांवरती नियंत्रण ठेवते आहे. ज्याचं मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहे, 10 इंद्रियांवरती नियंत्रण ठेवून आहे, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, अशाला दशरथ असं म्हणतात. असं जोपर्यंत आपलं मन होणार नाही तोपर्यंत रामाचं त्या ठिकाणी अवतरण आहे का? मग त्यासाठी काय केलं पाहिजे? पंच ज्ञानेंद्रियांची आणि पंचकर्मेंद्रियांची शुद्धी केली पाहिजे. ती शुद्धी कशानं होणार आहे? नामस्मरणानं होणार आहे. कथा आपल्याला सगळ्याच माहीत आहे हो, सगळ्याच कथा माहीत आहेत. कथा नव्यानं सांगायच्याच नाही आहेत. मला ही माझी उजळणी करून घ्यायची आहे. मी तुम्हाला सांगून जे महाराज मला सांगवतात बोलवतात ना ते मी आपल्यासमोर बोलतो आहे, पण ही उजळणी कोणाची माझीच मी करून घेतो की आपल्याला विसरायला होतं ना, मग करून घ्या उजळणी. मग समोर काका बसले आहेत ना, गजेंद्र गडकर काका आहेत, मोळे काका आहेत, मॅडम बसलेले आहेत, आमचे पाठीशी आहेत, कुठे गेले देशपांडे साहेब ते आहेत, रावसाहेब आहेत. माझा कान पकडण्याचा ज्यांना ज्यांना सगळ्यांना आमच्या काकांना अधिकार आहे त्यांच्यासमोर बोलायचं. म्हणजे चुकलं तर ते कान धरतील ना माझं. विचारतो की नाही काका संपल्यानंतर चुकलं की सांगा मला म्हणून. तर असा पंच ज्ञानेंद्रियाच्या मार्फत जर आपल्याला भगवंताची अनुभूती घ्यायची असेल तर मंदिरामध्ये यायचं आहे. मंदिरामध्ये पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत भगवंताची अनुभूती आहे. कशी? डोळ्यांनी प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन, मंदिरामध्ये लावलेल्या धूपाचा कापूर आरतीचा सुवास, फुलांचा सुवास, नाकाने भगवंताची अनुभूती सुवासाच्या मार्फत. आपण असे गलिच्छ वास घेत नगरपालिकेमध्ये फिरतच असतो, महानगरपालिकेमध्ये. इथं सुवास घ्यायला या ना, 300 रुपयाचं तिकीट काढून जावं. ॲडलॅबमध्ये बरेच दिवस बंद असल्यानंतर त्या ACचा सुवास येतो. 300 रुपये खर्च करून सुवास आहे आणि इथं फुकट आहे हो. अगरबत्ती, धूप, दीप, निरांजन. घ्राण इंद्रियामार्फत भगवंताची अनुभूती, दृश्य डोळ्यांच्या मार्फत, श्रुती कानांच्या मार्फत, भगवंताचं नामसंकीर्तन आरतीचं आपण पठण करतो, मंत्रपुष्पांजली ऐकायला येते, कीर्तन प्रवचनं कानी येतात, भगवंताचं नामस्मरण कानी येतं आहे, तिथून भगवंताची अनुभूती. आपण आरती घेतली भगवंताची, अग्नीचा स्पर्श झाला या त्वचेला, हे त्वक इंद्रिय आहे, स्पर्शेंद्रिय आहे, त्याला भगवंताचा स्पर्श आहे. चरणकमलांना स्पर्श केला सद्गुरूंच्या, तो स्पर्श आहे. त्या स्पर्शातून भगवंताची अनुभूती आणि आरतीनंतर मिळणारा प्रसाद आपल्या रसग्रहणातून जातो, अंतःकरणापर्यंत पोहोचतो, त्यातूनही भगवंताची अनुभूती. पंच ज्ञानेंद्रियांच्या मार्फत फ्री ऑफ कॉस्ट भगवंताची अनुभूती देणारं मंदिर आहे. म्हणून मंदिरामध्ये या. आपणही या, आपल्या मुलाबाळांना घेऊन या, सगळ्या सोयऱ्यांना घेऊन या. इथली संख्या वाढावी म्हणून नाही हो, खूप संख्या आली. आम्ही एवढाही विचार केला नव्हता. देशपांडे साहेबांनी आम्ही असा विचार केला की मुडवतकर रावसाहेब आहेत, बुवा आहेत, म्हटलं
मॅडम आहेत देशपांडे मॅडम, आमच्या वहिनी कुठे गेल्या, मुडवाटकर वहिनी त्या, आणि आमच्या सौभाग्यवती देशपांडे वहिनी, 5-7 लोक 10 लोक बसू. म्हटलं महाराज आहेतच आपल्याबरोबर. देशपांडे साहेबांना थोडीशी भीती होती, कमी लोक येतील म्हटलं असू द्या, आपल्याला महाराजांसाठी करायचं आहे ना, महाराजांनी बुद्धी दिली आहे, आपण रामरायाला ऐकूया. पण एवढी मंडळी आली, राम किती गुणित झाला, शतगुणित झाला राम. एका हृदयामधला राम शतगुणित. मला 100 ठिकाणी राम बघायला मिळतोय ना वेगवेगळ्या रूपानं. हीच तर अनुभूती आहे भगवंताची, ही अनुभूतीच प्राप्त करायची आपल्याला. तर पंचज्ञानेंद्रियातून ज्यांनी राम बघितला असा दशरथ. आणि कौशल्या, जिच्या अंतःकरणामध्ये कुठलं शल्य नाही, कपट नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, ती कौशल्या. असं अंतःकरण जेव्हा आहे तेव्हा त्या ठिकाणी इंद्रियाणाम मनश्चास्मी. भगवंताने विभूती योगामध्ये सांगितलं आहे की इंद्रियांमध्ये मी कुठे आहे तर मनामध्ये राहतो. मग मन कुठे आहे? मनोरोग तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, त्यांच्या पाठीवरती मेंदू दाखवलेला असतो. आमच्या मित्रांच्या मेंदू म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून मन हे मेंदूमध्ये आहे, बरोबर. मेंदू म्हणजे आम्ही बुद्धी समजतो, त्या ठिकाणी बुद्धी आहे. पण काहींची बुद्धी कुठे असते? गुडघ्यात. मग बुद्धी म्हणजे मन ते गुडघ्यामध्ये पण असू शकतं की नाही, बरोबर. म्हणजे मन हे इथे सुद्धा आहे आमच्या डॉक्टर मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि काहींची बुद्धी इथं असल्या कारणानं आम्हाला काही वेळेला मनाचा इथे सुद्धा भास होतो गुडघ्यामध्ये. पण भगवंत म्हणतात, भगवंत काय म्हणतात, एकीकडे 10व्या अध्यायामध्ये म्हणतात इंद्रियाणाम मनश्चास्मी, आणि दुसरीकडे 15व्या अध्यायामध्ये म्हणतात सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो. म्हणतात की मी सगळ्यांच्या हृदयामध्ये राहतो. सर्वस्य चाहम, सगळ्यांना चहा करा. हृदि सन्निविष्टो, हृदयापासून चहा करा. वरवर पाण्याचा करू नका, दूध थोडं जास्त टाका, साखर बऱ्यापैकी टाका, वेलचीची पूड टाका. हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानम पोहनम च. आणि आठवण झाली तर पोहेही करा हो. असं सांगितलं का भगवंतानं? नाही बरं, भगवंताने खूप सुंदर सांगितलं. सर्वस्य च अहम हृदि सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये सन्निविष्ट आहे. भगवंत म्हणतात एकीकडे की मी तुमच्या मनामध्ये राहतो, तर दुसरीकडे म्हणतात की मी हृदयामध्ये राहतो. मग A=B आणि A=C जर असेल तर मग B=C आहे की नाही? म्हणजे भगवंत मनामध्ये राहतात, भगवंत हृदयामध्ये राहतात, म्हणजेच मन हेच हृदय आहे, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी मन आहे. जेव्हा असं मला वाटतं की माझ्या मनाला असं वाटतं की मी भगवंताचं नाव घ्यावं, तेव्हा मी कधीही असं आजपर्यंत म्हटलं नाही की माझ्या मनाला असं वाटतं की मी भगवंताचं नाव घ्यावं, किंवा गुडघ्याला हात लावून की मी माझ्या मनाला असं वाटतं. प्रत्येकजण असंच म्हणतो की नाही, मनापासून मी माझ्या बायकोवर प्रेम करतो. मनापासून करतो का? मनापासून. हृदय स्वामिनी म्हणतो ना आपण, हृदयाचे स्वामी. पूर्वीच्या काही पत्र लिहिली जायची बरं का, तेव्हा मोबाईल नव्हते, नवीन पिढीचं कोण नाही आहे. पूर्वीच्या काही नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला पत्र लिहायची, त्या पत्रामध्ये एकमेकांच्या नावांचा उल्लेख हृदयस्वामिनी, हृदयस्वामी, प्राणनाथ, प्राणनाथ अशा पद्धतीनं केला जायचा पूर्वीच्या काळी. म्हणजे चुकून 1-2 पत्र वाचलीत मी, त्याच्यामुळे हे कळालं नाही तर काही कळालं नसतं. आमच्या काही तर काही पत्रांचा जमानाच नव्हता, मोबाईलवरच सगळं प्रेम. असो, कमीत कमी पत्रात का होईना हृदयाचा स्वामी हे स्वीकारलं, खूप झालं. तर सांगायचा उद्देश हा की या हृदयामध्ये, या अंतःकरणामध्ये तो राम आला पाहिजे. म्हणून मन हे कसं असलं पाहिजे? शल्यविरहित असलं पाहिजे. 10 इंद्रियांच्या मार्फत भगवंताचंच स्मरणचिंतन झालं पाहिजे, आणि मनामध्ये कुठलाही कर्तुम अशा प्रकारचा संघर्ष किंवा मनामध्ये भेद नसला पाहिजे. याला अयोध्या म्हणतात, याला कौशल्या म्हणतात, याला दशरथ असं म्हणतात. आणि अशा ठिकाणी विश्वामित्रांचं आगमन झालेलं आहे. विश्वामित्र म्हणजे कोण? विश्वामित्र म्हणजे विश्वाचे मित्र. विश्वस्य मित्राः सहा विश्वामित्राः. संपूर्ण रामायणाचे नायक कोण आहे? रामायणाचे नायक आहेत आमचे प्रभू श्रीरामचंद्र, आणि नायिका आहेत आमच्या सीता राणी. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय.
पवन सुत हनुमान की जय। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। 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 रघुपति राघव राजा राम, पतित पावन। रघुपति राघव राजा राम, पतित पावन। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र भगवान की। भगवंताची अनुभूती ही आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपामध्ये प्रत्येक ठिकाणी घेतली पाहिजे. परवा दिवशी येणारं ते फुलपाखरू, कालच्या दिवशी रामजन्माच्या वेळेला आलेला राम, आणि आज रामाचं नामस्मरण चालू असताना राम आणि सीतेच्या रूपात आलेले आमचे कमलाकर बुवा आणि विद्याताई. म्हणजे कसं असतं बघा, शेवटी आपल्यातच तर तो राम आहे ना, तो राम आहे आपल्यामध्ये, म्हणून तर आपण उभे आहोत. नाहीतर श्रीराम जय राम जय. मग तो राम तिथं होता त्रेतायुगामध्ये, तो आजही द्वापार युगामध्ये आहे. तर कुणाच्या ना कुणाच्या रूपानं इथं येत असतो आणि त्याची हजेरी देत असतो. फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे, एवढंच आहे. तर असा तो राम या ठिकाणी विश्वामित्र म्हणजे विश्वाचे मित्र. राम हे प्रत्यक्ष नायक, नायिका राणी, राणी सीता, आणि याचे डायरेक्टर कोण आहेत? डायरेक्टर विश्वामित्र आहे, दिग्दर्शक आहेत विश्वामित्र. स्क्रिप्ट रायटर कोण आहे? वाल्मिकी. पटकथा आणि लेखन चित्रपटच आहे ना, दिग्दर्शन विश्वामित्रांचं आहे. जसं विश्वामित्राचं दिग्दर्शन पुढे पुढे येणार आहे, तसं आपल्या निदर्शनाला येईल की विश्वामित्र हे अश्वमेध यज्ञामध्ये सुद्धा होते. विश्वामित्रांनी आताही येऊन हे सर्व मांडलेलं आहे की मला ह्या दोहा पुत्रांची गरज आहे. कारण की विश्वामित्रांची जर आपण पूर्वकथा बघितली तर त्याच्यामधून लक्षात येईल की महापराक्रमी राजे, पण वसिष्ठांच्या आश्रमाच्या बाहेर त्यांचा पाडाव पडलेला असताना विश्वामित्र वसिष्ठांच्या दर्शनासाठी आले आणि वसिष्ठांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि म्हटलं आहे की आज सर्वांनी आमच्याकडे भोजनाला यावं. पर्णकुटी आश्रम आणि चतुरांगिणी सेना तिला निमंत्रण दिलं आहे, सर्वांनी भोजनाला यावं. म्हणून तुमच्या आश्रमामध्ये व्यवस्था नाही, माझ्या राहुट्या आहेत, माझं सगळं उत्तम सगळं चालू आहे, माझा भटारखाना सोबत असतो, काही आवश्यकता नाही महाराज, आपण तसदी घेऊ नका, मला आशीर्वाद द्या फक्त. नाही म्हणाले, माझं तुम्ही राजे आहात आमचे, तुमचं स्वागत करण्याची संधी मला मिळाली आहे, मला तुमचं स्वागत करू द्या, तुमचं आतिथ्य करू द्या, आदरातिथ्य करू द्या. आणि आले. ठीक आहे म्हणाले, आमंत्रण स्वीकारलं आणि पंक्ती मांडल्या गेल्या. स्वयंपाकाची कुठे काय तयारी आहे? कामधेनू नंदिनीला बोलवलेलं आहे, प्रार्थना केली, माते अगं ही पंगत बसली आहे, चला सुरुवात करा वाढायला. तिच्या उदरामधून पंचपक्वान्नांची ताटं आली आहेत बाहेर आणि सर्व चतुरांगिणी सेना आणि विश्वामित्र भोजनास यथेच्छ भोजन, उत्तम व्यवस्था. एक दिवस नाही म्हणाले वशिष्ठ मुनी, आहात तितके दिवस माझ्याचकडे आदरातिथ्याला. आता भटारखान्यामध्ये डाळ तांदूळाशिवाय घेऊन काय फिरणार होते विश्वामित्र? पंचपक्वान्नांचं भोजन एवढं शक्य नव्हतं, पण प्रत्यक्ष स्वर्गीय मिष्टान्न त्या ठिकाणी विश्वामित्रांना बघायला मिळाली, अनुभवाला मिळाली. आणि विश्वामित्रांनी सांगितलं की ही कामधेनू मला हवी. वसिष्ठांनी सांगितलं आहे हे कदापि शक्य नाही, माझ्या यज्ञाचं मिळालेलं फळ आहे हे, मी हे देऊ शकणार नाही. या पलीकडे आपण माझ्याकडे काहीही मागा, मी हा जीव देईन, पण माझी ही कन्या मी तुम्हाला देणार नाही. म्हणाले, राजाचा त्याच्या प्रजेतील प्रत्येक रत्नावर अधिकार आहे आणि मी ही घेऊन जाणार. त्यांनी बळाने सबले
तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यावेळी नंदिनी थोडी कामधेनू दुःखी झाली आहे आणि ती बघते वसिष्ठांकडे, धावत आली आहे. वसिष्ठांनी सांगितलं आहे की हे गोमाते, मी तुझा त्याग केला नाही, हे बळानं तुला घेऊन जात आहेत. म्हणाले, मी यांच्याशी युद्ध करू? अवश्य कर, तुझी इच्छा असेल ते कर. तिच्या उदरामधून जशी विष्टांगाची ताटं बाहेर पडली तशी चतुरांगिणी सेना बाहेर पडलेली आहे आणि तिनं युद्ध केलं आहे विश्वामित्रांच्या सेनेसोबत. तिच्या वेगवेगळ्या अंगामधून वेगवेगळे सैनिक बाहेर पडलेत आणि त्या सैनिकांनी विश्वामित्राच्या सेनेचा पराभव केला. विश्वामित्र खजील झालेत. एवढा मोठा क्षत्रिय राजा, परम पराक्रमी, सर्व शस्त्रास्त्रांचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. कुशाश्व म्हणून एक प्रजापती होते, त्यांच्या जया आणि सुजया अशा 2 पत्नी होत्या. त्या दोन्ही पत्नींना कुशाश्वांच्यापासून 50-50 अस्त्र झाली, शस्त्र आणि अस्त्र, दोघींना 50-50 मुलं झाली. ती शस्त्र आणि अस्त्र अदृश्य स्वरूपामध्ये त्यांच्याकडे होती, ती त्या कुशाश्वांनी विश्वामित्रांना दिली होती. एवढे प्रचंड पराक्रमी व्यक्तिमत्व. पण एका ब्रह्मतेजापुढे ते क्षात्रतेज फिकं पडलं आहे आणि वाटलं की ह्या ब्रह्मदंडामध्ये काहीतरी वेगळी शक्ती आहे. युद्धाला उभे राहिले आहेत. वसिष्ठांसोबत युद्ध झालं, सगळी अस्त्र वापरली गेली, काहीही फरक होईना. वसिष्ठांच्या हातामध्ये ब्रह्मदंड होता. ब्रह्मास्त्र सोडलं. शेवटी ब्रह्मास्त्राने ब्रह्मदंडासहित वसिष्ठांना प्रदक्षिणा केली आणि पुन्हा जाऊन विश्वामित्रांच्या तुणीरामध्ये गेलेला आहे. मग लक्षामध्ये आलं की हे काहीतरी वेगळं तेज आहे आणि हे तेज मला प्राप्त करायचं आहे, असं व्हायचं आहे मला. एक छोटं पुस्तक होतं माझ्या लहानपणी, मी 2रीमध्ये असताना, प्राथमिक शाळेमध्ये असताना मला बक्षीस मिळालेलं होतं. त्या बक्षीस मिळालेल्या पुस्तकामध्ये नाव होतं पुस्तकाचं, तसं व्हायचं आहे मला. ते मोठ्या मोठ्या प्रिंटची छोटी पुस्तकं यायची बघा, 5-5, 7-7 गोष्टी असायच्या. त्याच्यामध्ये ध्रुवबाद, प्रल्हाद अशी वेगवेगळी छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं होती. त्याच्यामध्ये हे चरित्र दिली होती छोटी. तसं विश्वामित्रांना वाटलं की असं व्हायचं आहे मला ब्रह्मर्षी व्हायचं आहे. आणि मग तपसाधना सुरू झाली. हजारो वर्षांची तपश्चर्या, त्यानंतर ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येतून मिळालेलं ऋषी हे पद, नंतर मिळालेलं महर्षी हे पद, महर्षी पदानंतर मेनकेने केलेला तपोभंग, त्यानंतर झालेली शकुंतला, मग तिचा संगोपन, पुन्हा केलेली तपश्चर्या, मग पुन्हा कित्येक हजार तपश्चर्या झाल्यानंतर, वर्ष तपश्चर्यानंतर राजर्षी हे मिळालेलं पद. आपण काल सगळ्या ऋषींच्या संधी सोडवल्या होत्या, समाज बघितले. राजर्षी म्हणजे राजा जो ऋषी झाला तो राजर्षी. मला हे नको आहे, मला हा पुरस्कार नको, मला पद्मविभूषण नको आहे, मला पद्मश्री नको आहे, मला भारतरत्न हवं आहे. मग भारतरत्न मिळवायचं म्हणजे काय? ब्रह्मर्षी पद मिळवायचं. भारतरत्न म्हणजे ब्रह्मर्षी एक नाही बरं. इकडं भारतरत्न घेण्यासाठी वेगळी पद्धत आहे. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्रीसाठी वेगळ्या प्रोसेसमधून जावं लागतं. इकडे तपश्चर्येची गरज नाही. इकडे हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागायची, काही न खाता पिता. इथे खाऊ पण घालावं लागतं. तर असं आहे, ब्रह्मर्षी पदासाठी म्हणून कडक पुन्हा तपश्चर्या 10,000 वर्षांची, अशी टोटल 24,000 वर्ष तपश्चर्या करून त्यांनी शेवटी ब्रह्मऋषींकडनं, ब्रह्मदेवाकडनं ब्रह्मर्षी हे पद प्राप्त केलं. पण तरी देखील मनाचं समाधान नाही. म्हणाले की मला जोपर्यंत वसिष्ठ ब्रह्मर्षी म्हणून स्वीकारणार नाहीत तोपर्यंत मी ब्रह्मर्षी म्हणून पात्र नाही. म्हणजे मला बनारस हिंदू विश्वविद्यालयानेच डिलीट दिली पाहिजे PhD, तरच मी खरा PhD, बाकी इतर विद्यापीठांची मला मान्य नाही, अशा पद्धतीचं. शेवटी ब्रह्मदेवाने वसिष्ठांकडे आगमन झालं आहे. वसिष्ठांना सांगितलं आहे की आपण यांना ब्रह्मर्षी ही पदवी आपल्या हातानं बहाल करा. तेव्हा ती बहाल केली आहे. मग विश्वामित्रांनी वसिष्ठांचा चरणस्पर्श केला. दोघांमधलं वैर संपलं. तत्पूर्वी खूप भानगडी झाल्या आहेत. वसिष्ठांचे 100 पुत्र
त्यांचा वध केला आहे विश्वामित्रांनी. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, खूप अनंत गोष्टी आहेत, तिकडे जायला नको. पण दोघांचं परमसख्य निर्माण झालं, कारण की क्षमाशीलता हा गुण जो आहे हा सर्वश्रेष्ठ गुण आहे. स्त्रियांच्या कंठामधले अलंकार आणि पुरुषांच्या हृदयाची क्षमाशीलता हे दोन्ही, स्त्रियांचं चारित्र्य हा तिचा अलंकार आहे आणि पुरुषांची क्षमाशीलता हा पुरुषाचा अलंकार आहे. जोपर्यंत अहंकार संपत नाही तोपर्यंत हा अलंकार येत नाही. क्षमाशीलता, बरोबर. तर अशी क्षमाशीलता वसिष्ठांच्या ठिकाणी आली आणि त्यांनी क्षमा केलेलं आहे. आणि दोघांचं सख्य. विश्वामित्रांनी मागणी केली की हे राजा, माझ्याकडे मी यज्ञ याग सुरू केला आहे, अनुष्ठान सुरू केलं आहे. त्यामध्ये सुबाहू, मारीचा आणि त्राटिका, तिचं नाव ताटका आहे, ते तिघे मला खूप भयंकर मध्ये विघ्न आणतायत आणि त्यामुळे माझं अनुष्ठान पूर्ण होत नाही. तर माझी विनंती आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. असं म्हणतात, राजा तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे, मला दुसरं काही नको. हे ऐकता क्षणीच, हे सांगण्यापूर्वी त्यांनी आधी वचन घेतलं, मी जे मागणार तू ते देणार. अहो निश्चित दिलं म्हणून समजा. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय कर बचन न जाई, असं म्हटलं. आणि इकडे म्हटल्याबरोबर नाही 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 नाही, आता मी देणार नाही, माझ्या रामाला मी पाठवणार नाही. माझा राम खूप सुकुमार आहे, आत्ताच कुठे 22 वर्षाचा झाला माझा राम, एवढ्यातच त्याला कुठे कळायला लागलं, आत्ताच तो कुठे राजमहालामध्ये आला आहे, त्याला मी पाठवणार नाही एवढ्या भयंकर असुरांशी युद्ध करायला. आणि नकार दिला. इकडे विश्वामित्र संतापले आहेत, म्हणाले दिलेलं वचन मोडतोस. रघुकुलाची रीत जी आहे, जी प्रथा आहे, परंपरा आहे, तिला फाटा देऊन तू तुझ्या मुलावरच्या प्रेमासाठी म्हणून रघुकुलाची रीत मोडायला निघालास. आणि वसिष्ठांनी त्याला समजावलं आहे दशरथांना. म्हणजे राजे महाराज, ही जी कुशाश्वाची कथा सांगितली मी आपल्याला, की यांच्याकडे शस्त्र अस्त्र आहेत. प्रभू रामचंद्रांना पुढच्या आयुष्यामध्ये जे मोठं कार्य करायचं आहे जीवनामध्ये, त्यासाठी विश्वामित्रांचं त्यांना खूप मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. कृपया माझी आपणास विनंती महाराज, विश्वामित्रांच्या सोबत श्रीरामांना पाठवा. श्रीराम निघाले आहेत आणि रामांच्या पाठी लक्ष्मण निघाले आहेत. राम लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न ह्या दोघांची जोडी होती. राम जाईल तिथं लक्ष्मणाला जावं आणि भरत जाईल तिथं शत्रुघ्नाला जावं. राम आणि लक्ष्मण दोघे सज्ज झाले. स्वस्ती वाचन झालेलं आहे, पुण्याह वाचन झालेलं आहे आणि त्यांना निरोप दिला आहे राजानं आणि निघाले. विश्वामित्रांच्या सोबत अरण्यामध्ये येत आहेत. तेव्हा रस्त्याने येताना मार्गामध्ये परिचय दिला आहे की या यज्ञयागामध्ये विघ्न आणणारे जे आहेत ते कोण आहेत. ते म्हणाले त्राटका ही राक्षसी आहे, महाभयंकर आहे, अकराळ विक्राळ आहे. कोण आहे ही राक्षसी. ही सुकेतू नावाच्या एका यक्षाची यक्षकन्या. मग हिला एवढं 100,000 हत्तींचं बळ आलं कुठून. यक्षाची कन्या म्हणजे नाजूक असायला पाहिजे की नाही. त्या यक्षकन्येला 1000 सहस्र हत्तींचं बळ कसं काय प्राप्त झालं. तर त्याची कथा आहे म्हणाले. हा जो यक्ष होता याने ब्रह्मदेवाची उपासना केलेली आहे आणि त्यांनी सहस्र हत्तींचं बल असणारा मला पुत्र प्राप्त व्हावा म्हणून उपासना केली. पण ब्रह्मदेवानं सांगितलं की तुझ्या प्रारब्धामध्ये पुत्र नाही, कन्या आहे. मग तिला सहस्र हत्तींचं बळ प्राप्त होईल अशी ती त्राटका यक्षाची कन्या. पण जंभ नावाच्या यक्षाचा मुलगा सुंद, त्या सुंदासोबत तिचा ताटकेचा झाला विवाह. यक्षकुमार आणि यक्षकन्येचा विवाह झालं. या दोघांना अतिशय पराक्रमी असा पुत्र झाला मारीच. आता सगळी नावं यायला लागली बरं, आपली ओळखीची नावं यायला लागली. मारीच त्यांना झालेला आहे. आणि हा मारीच पराक्रमी जसा होता तसा अतिशय उद्दाम होता, उद्धट होता. जाऊन ऋषींना त्रास देणे, त्यांच्या पर्णकुटींमध्ये जाऊन विध्वंस करणे, अशा प्रकारचं कार्य हा करीत असे. यक्ष असून देखील राक्षसी वृत्तीचा होता. असंच एकदा अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये त्याने काहीतरी उच्छाद मांडला
आणि अगस्त्य ऋषींनी त्याला श्राप दिला की तू राक्षस योनीमध्ये जाशील, 11-11 राक्षस होशील म्हणून त्याला श्राप दिला. आपला सुंदर तरुण मुलगा 11-11 राक्षस झाल्याचं बघितलं आणि सुंदाचं पित्त खवळलं आणि तो अगस्त्य मुनींच्या अंगावर धावून गेला, शस्त्र घेऊन धावून गेला. त्याला अंगावर धावून येता क्षणीच अगस्त्य मुनींनी भस्मसात केलं. नवरा मेला, मुलगा राक्षस झाला, बाईचं डोकं फिरलं त्राटकेचं. ती नळावरती आपला नंबर असताना आता घरोघर पाणी यायला लागलं. पूर्वीच्या काळी नळावर पाणी भरायला जायला लागायचं. त्यावेळी हांडा पुढे किंवा मागे केल्यानंतर जी बायकांची पंचायत व्हायची तशा प्रकारचं तिचं डोकं भणकलं आणि ती येऊन सरळ अगस्त्य मुनींच्याकडे आली आहे आणि त्यांच्या अंगावर शस्त्र घेऊन धावून गेली. तिलाही अगस्त्य मुनींनी शाप दिला की तू पुढचे 1,000 वर्ष 11-11 राक्षसी होऊन जगशील. सुंदर यक्षकन्येची ती 11-11 राक्षसी झाली आणि तिच्या 1,000 हत्तींच्या बळाचा तिला उपयोग होऊ लागला. यक्षकन्या असताना दागदागिने घालून मिरवणं पार्ट्यांमध्ये हेच तिचं काम होतं. पण ती जेव्हा फुलंदेवी झाली तेव्हा तिला तो सगळा वापर करता आला तिच्या ताकदीचा. फार पूर्वीचं नाव आहे ना काका, फुलंदेवी. तर ती तशी झाली आहे आणि तिने संपूर्ण त्या परिसरामध्ये उच्छाद मांडला. ऋषीमुनींना त्रास द्यायला सुरुवात केली आहे आणि तीच त्राटिका, तोच मारीच आणि सुबाहू हा त्याचा चुलत भाऊ, म्हणजे सुंदाचा सख्खा भाऊ उपसुंद, त्याचा मुलगा सुबाहू म्हणजे सुंदर आणि बलवान बाहू असणारा. म्हणजे आपण आजकाल जे ABC जिम वगैरे बघतो त्या जिमच्या बाहेर ज्यांचे फोटो लावलेले असतात तसे हवा भरून तयार केलेले सुबाहू नाही, खरा शक्तिशाली सुबाहू. म्हणजे प्रोटीनचे 5-5 हजाराचे डबे खाऊन जे सुबाहू झालेत आणि प्रोटीनचा डब्बा सोडला आणि जिम बंद झाली आणि वर्क फ्रॉम होम सुरू झालं की ज्यांचा सुबाहूचा कुबाहू होऊन जातो तसे सुबाहू नव्हते ते. हा विनोद यासाठी की झोप थोडीशी जावी. तर असे सुबाहू मारीच आणि ती त्राटिका त्रास द्यायला येत असत आणि गेले आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं विश्वामित्रांनी की मी आता यज्ञ सुरू करणार आहे आणि हा यज्ञ सुरू केल्यानंतर मी मौनामध्ये असेन, मी काहीही बोलणार नाही. मला अनुष्ठान असल्यानंतर आसनावरून उठताही येणार नाही. रात्रंदिवस यज्ञाचं अनुष्ठान सुरू असणार आहे आणि तुम्हाला दोघांनाही रात्रंदिवस पहारा करावा लागेल. तोपर्यंत रात्रीची झोप घेत असत राम आणि लक्ष्मण. आता रात्रीची झोप बंदच होणार आहे. म्हणून सर्वप्रथम बला आणि अतिबला या 2 महाशक्ती विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाला प्रदान केल्या आहेत. बला आणि अतिबला म्हणजे काय? भूक तहान लागणार नाही, झोप तुम्हाला येणार नाही, सर्व शस्त्रास्त्र तुम्हाला पूर्ण शक्तीनिशी तुम्हाला वापरता येतील, सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल आणि जो समोर येईल त्याच्यावर तुम्ही विजय मिळवाल असं अजेय पद तुम्हाला प्राप्त होणार आहे. अशा बला आणि अतिबला या विद्यार्थ्यांना त्यांनी शक्ती प्रदान केल्या आहे. या शक्ती प्रदान केल्या. प्रातःसमयी स्नानसंध्या झाली आहे. तर प्रातःसमयी स्नानसंध्या झाल्यानंतर शस्त्रास्त्र प्रदान करायची वेळ आली आणि अनंत शस्त्र त्यांना प्रदान केली आहेत. त्या अनंत शस्त्रांमध्ये खूप सारी शस्त्र आहेत. त्यांची नावं एक मोठे श्लोक आहेत त्याचे, तर त्याच्याऐवजी आपण फक्त त्यांची उजळणी करूया. दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र, ऐंद्रचक्र, वज्र, शिवाचं त्रिशूल, ब्रह्माजींचा ब्रह्मशीर, नारायणाचं नारायणास्त्र, धर्मपाश, कालपाश, वरुणपाश, आग्नेयास्त्र, वायव्यास्त्र, नैऋत्यास्त्र, कंकाल, घोरमुसल, कपाल, किंकिणी, खड्ग, नंदनास्त्र, नारायणास्त्र, भगवतीचं भयंकर अस्त्र, मनुचं शीतास्त्र, अशी वेगवेगळी अस्त्र त्यांनी प्रदान केली आहेत. अशी 100 अस्त्र प्रदान झालेली आहेत. 100 अस्त्र म्हणजे ती मंत्र स्वरूपानं दान केली आहेत. मंत्र द्यायचा, ते अस्त्र समोर येऊन उभं राहायचं, त्याला नम्रपणे
नमस्कार करायचा आणि ते शस्त्र ते अस्त्र त्यांच्या तुणीरामध्ये अदृश्य व्हायचं. म्हणजे ज्या वेळेला त्याचं स्मरण करेल त्यावेळेला ते अस्त्र त्यांच्या हातामध्ये येऊन हजर होत असेल. आपण रामायणामध्ये त्यावेळी पाहिलं आहे, म्हणजे रामानंद सागरांचं जे रामायण आपण बघितलं त्यावेळी श्रीराम आणि लक्ष्मण असं काहीतरी स्मरण चिंतन करत आणि त्यांच्या हातामध्ये तो बाण येत असे आणि धनुष्याने त्याचं शरसंधान होत असेल. ही जी सगळी अस्त्र होती ती विश्वामित्राने त्यांना प्रदान केली होती. आणि हे सर्व पुढचं जे होणारं महायुद्ध होतं त्या महायुद्धाची तयारी आता सुरू झालेली होती. त्यामुळे शस्त्रास्त्रांचा उपयोग कसा करावा, त्यांच्या कुठल्या प्रसंगी कुठलं अस्त्र वापरावं हे सगळं ट्रेनिंग, प्रशिक्षण, वर्कशॉप, कार्यशाळा ही म्हणजे विश्वामित्रांच्या खर्च रामलक्ष्मणांचं वास्तव्य. कारण प्रत्यक्ष स्वतः एक राजा उत्तम क्षत्रिय असून देखील ब्रह्मर्षी झाल्यामुळं कुठल्याही अस्त्रांचा वापर करता येत नव्हता. मग ही माझ्याकडची अस्त्र कुणातरी उत्तम क्षत्रियाला द्यावी की जेणेकरून त्याच्याकडून या असुरांचा निपात व्हावा, या उदात्त हेतूनं विश्वामित्रांनी या रामायणाचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि विश्वामित्रांनी सांगितलं आहे की ती त्राटिका जी आहे ती महाभयंकर आहे, तिचा तुम्हाला वध करायचा आहे. श्रीराम म्हणतात, धर्मशास्त्र सांगतं, नीतिशास्त्र असं सांगतं की स्त्रीचा वध करू नये. स्त्री ही अवध्य आहे. मग स्त्री जर अवध्य आहे तर तिचं वध करण्यासाठी त्यांना आज्ञा केली आहे विश्वामित्रांनी. ते म्हणतात की स्त्रीचा वध आजपर्यंत भगवान नारायणांनी पण केला आणि इंद्राने पण केला. इंद्राने संपूर्ण त्रिभुवनाचा नाश करणारी मंथरा, त्रिभुवनाचा नाश करणारी मंथरा म्हणजे एका यक्षाची पत्नी, कैकेयीची दासी मंथरा नव्हे, एका यक्षाची पत्नी होती मंथरा. तिला मिळालेल्या दैवी शक्तीच्या प्रभावानं तिनं संपूर्ण त्रिभुवनाचा नाश करायला घेतला. त्यावेळी भगवान नारायणांच्या आज्ञेप्रमाणे इंद्राने मंथरेचा वध केला. दुसरी कथा, भृगु ऋषींची पत्नी म्हणजे शुक्राचार्यांची माता, तिने तिचा पुत्र म्हणजे शुक्राचार्य हा संपूर्ण विश्वाचा देवेंद्र व्हावा म्हणून तिनं देवेंद्राचा वध करायचं कारस्थान केलं. देवेंद्र म्हणजे देवांचा इंद्र, नरेंद्र म्हणजे नरांचा इंद्र, राजा, इंद्र म्हणजे राजा, वेगळा अर्थ नाही बरं. अशी कुठलीच कथा पेपरमध्ये मी वाचलेली नाही सध्या, ही रामायणातली कथा आहे. तर त्या देवेंद्राचा वध करायचा तिने प्रयत्न केला म्हणून भगवान नारायणांनी नारायणास्त्र सोडून भृगु ऋषींच्या पत्नीचा वध केला. ती स्त्री होती पण स्त्री अवध्य नाही, ती वध्य आहे. ज्या वेळेला ती काहीतरी असं भयंकर काम करते आहे की ज्या वेळेला त्यातून संपूर्ण विश्वाची हानी होती आहे त्यावेळेला अशी स्त्री वध्य आहे. म्हणून हे रामा मारती त्राटिका असा त्यांनी आदेश दिलेला आहे. खूप सुंदर गाणी आहेत गीत रामायणातली, पण आपण फक्त त्याचा उल्लेख करून पुढे जाऊया की त्राटिकेचा तू संहार कर. त्यावेळी मी तुला हे सांगू शकणार नाही पण तुला तिचा संहार करायचा आहे. बघ तुझ्याकडनं शक्य झालं तिला बद्ध करता येऊन ती जर तुझ्या नियंत्रणामध्ये आली तर करू नकोस, पण बद्ध करून देखील ती बद्ध होत नसेल तर मात्र तिचा वध करणं तुला क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. झालं, यज्ञाचं अनुष्ठान सुरू झालेलं आहे. विश्वामित्रांच्या आश्रमाला 5 द्वार आहेत. प्रत्येक गोष्टीची जी संकल्पना मांडली आहे ना वाल्मिकी रामायणामध्ये ती अतिशय सुंदर आहे. या 5 द्वारांपैकी राम लक्ष्मणा कुठल्या द्वारानं असुर प्रवेश करतील सांगता येणार नाही बरं. या 5ही द्वारांचं तुम्हाला रक्षण करायचं आहे. मगाशी सांगितलेला विषय पंचज्ञानेंद्रिय जी आहेत या 5ही इंद्रियांच्या मार्फत कुठून विषय आणि विकार आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करतील सांगता येणार नाही. म्हणून राम लक्ष्मणाला आज्ञा दिली आहे विश्वामित्रांनी, विश्वाचे मित्र असणाऱ्यांनी राम आणि लक्ष्मणाला आज्ञा दिली की पंचद्वारातून कुठूनही आसुरी प्रवृत्तीचा प्रवेश यज्ञयागाच्या ठिकाणी होता कामा नये. म्हणजे नामयज्ञ आपल्या अंतःकरणामध्ये सुरू असताना पंचज्ञानेंद्रियांच्या मधून विषय विकार येण्यासाठी उतावीर असतात. केव्हा कुठून प्रवेश करतील सांगता येणार नाही. इथं बसल्या बसल्या सुद्धा कुठं फिरून येतील सांगता येणार नाही.
फार काही बाहेर जाणार नाहीत. थोडं वय वाढल्यामुळे पाय दुखतात, गुडघे दुखतात, त्याच्यामुळे मन पण थोडंसं जास्त लांब फिरायला कंटाळा करतं. त्याच्यामुळे फिरून फक्त दरवाजापर्यंतच येईल की माझी चप्पल कोणी चोरली नाही ना, नवीनच घेतली आहे. विषय विकार स्पर्शून गेला ना मनाला, अंतःकरणाला, मग हा विषय विकार पसरू नये, अंतःकरणामध्ये शिरू नये म्हणून राम लक्ष्मणांचा पहारा आहे. राम म्हणजे ज्ञान, रामाच्या हातामध्ये ज्ञानाचं धनुष्य आणि विवेकाचा बाण. ज्ञान आणि विवेक, आणि लक्ष्मण म्हणजे जाज्वल्य वैराग्य. ज्ञान, वैराग्य आणि विवेक यांचं संरक्षण जर पंच ज्ञानेंद्रियांवर असलं तर विषय विकारांचा प्रवेश नाही. म्हणजे आतमधले जे नामयज्ञाचे सोपस्कार चालू आहेत अंतःकरणामध्ये ते सुव्यवस्थित आणि अव्याहतपणे होण्यास काही बाधा येणार नाही. मग अशा अंतःकरणामध्ये यज्ञयाग सुरू असताना बाधा देणारी जी कोण आहे त्राटिका, ती म्हणजे अक्राळ विक्राळ रूप घेतलेली राक्षसी वासना. हे रामायण आपल्याला असं आत्मसात करून घ्यायचं आहे, आपल्या जीवनाला जोडून घ्यायची ती कथा. आपल्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये येणारी जी वासना आहे ना, ती कधी गोंडस रूप घेऊन येते बरं. अगदी म्हणजे कोण, आपल्या जमान्यापासून तर आत्तापर्यंतच्या ज्या सम्राज्ञी आहेत, चित्रपट सम्राज्ञी, त्यांच्यापेक्षाही सुंदर अप्सरांची रूपं घेऊन येते आणि कधी कधी अक्राळ विक्राळ रूप घेऊन येते त्राटिकेचं. पण ती वासना, ती सुंदर रूप घेऊन जरी आली शूर्पणखेसारखं, पण ती शेवटी शूर्पणखाच ना, राक्षसीच ती. शेवटी ती अक्राळ विक्राळच आहे. ती कधी तिचं रूप धारण करून आपल्याला संपवेल सांगता येणार नाही. आपली आजन्माची साधना त्याच्यामध्ये संपून जाणार आहे त्या वासनेमध्ये. म्हणून तिच्यावरती संरक्षण कोणाकडनं करून घ्यायचं आहे? राम लक्ष्मणांच्या ज्ञान, विवेक आणि वैराग्याकडून करून घेतलेलं आहे. आणि या पंचज्ञानेंद्रियांवर सतत पहारा ठेवून यज्ञ संपन्न होतो आहे. 6व्या दिवसाची रात्र आणि मारीच आणि सुबाहू यांनी आक्रमण केलेलं आहे. आक्रमण केलं आहे, युद्ध सुरू झालं, एकावर एक बाण चालू आहे. तिकडनं प्रचंड वर्षाव झाला आहे शिळांचा. एक फुंकर मारलेली आहे फक्त, एक फुंकर मारली आहे फक्त, आणि त्या फुंकर मारताक्षणी संपूर्ण वादळ निर्माण झालं आहे. पण भगवंत रामचंद्रांनी असं एक संरक्षक कवच बनवलं होतं की यज्ञयागातील अग्नी जो आहे तो प्रज्वलित राहिला. त्या वादळामध्ये त्या अग्नीला काही झालं नाही. नामयज्ञाचा जो अग्नी आहे तो प्रज्वलित होण्यासाठी ज्ञान, विवेक, वैराग्याचं संरक्षण असलं पाहिजे. ती वादळ, तो वर्षाव शिलांचा, तो सगळा परस्पर पलटवला गेला आणि मग अस्त्र टाकलं आहे, आग्नेयास्त्र फेकलं आहे त्याच्यावरती. आणि आग्नेयास्त्राने तो जो सुबाहू होता तो भस्मसात झाला. उरला मारीच. मारीच्याच्या प्रारब्धामध्ये अजून मृत्यू नव्हता. कोण आहे हा मारीच? सुबाहू कोण आहे? सुबाहू कोण आहे? हा सुबाहू आहे शक्ती, बल आणि संपदा यांचा असणारा अहंकार. तो संपला, तो संपलेला आहे. हा मारीच कोण होता? हा मोह होता. मोह होता. हा मोह जो होता त्याला वायव्यास्त्राने लांब फेकला आणि त्याला समुद्र पार जाऊन तो गेलेला आहे. त्या ठिकाणी तो पर्णकुटी घेऊन ज्याच्या अंतःकरणाला रामनामाच्या बाणाचा स्पर्श झाला त्याचं अंतःकरण रामनामाने प्रभावित झालं आणि तो रामनामाची उपासना करू लागला. मारीच, माझा पुत्र मारीच अदृश्य झाला, माझा पुतण्या सुबाहू भस्मसात झाला. ही कुठली दोन मुलं आली आहेत म्हणून अक्राळ विक्राळ त्राटिका त्या ठिकाणी अवतीर्ण झालेली आहे आणि तिने यांच्यावर आक्रमण केलं. आक्रमण करताबरोबर लक्ष्मणजी जे होते आमचे, ते कान नाक घशाचे डॉक्टर होते. त्यांना कानाची आणि नाकाची शस्त्रक्रिया करायला फार आवडायचं. त्यांनी काय केलं आहे की त्यांनी तिचे कान आणि नाक कापून टाकले. डॉक्टर पुराणिक, आमचे पुराणिक सर,
कान नाक घसा तज्ज्ञ. घशाची काही शस्त्रक्रिया केल्याचं मला पुढे वाचण्यात आलं नाही, पण कान नाकाच्या शस्त्रक्रिया लक्ष्मणाने 2-3 वेळा केल्या आहेत रामायणामध्ये. तर त्राटिकेची शस्त्रक्रिया केली, ती पुन्हा चवताळली आणि धावून आली, पुनश्च धावून आली. मग रामांनी तिला बद्ध करण्यासाठी बाण मारला आहे, पण सहस्र हत्तींच्या ताकदीनं तिनं सगळे बंध तोडून टाकले. मग भगवंतानं तिचे हात कापलेत, तर ती धावत आली पायानं त्यांच्या अंगावरती. तर काय करावं याचं? गुरुजींनी आज्ञा दिली होती की तू हिचा वध कर, त्याशिवाय ही काही संपायची नाही. कितीही तिचे हातपाय कापा तुम्ही वासनेचे, तिचे नाक कान कापा, पण ती धावत येणारच तुमच्या अंगावर. तिचा गुणधर्म आहे, तिचा स्वभावधर्म आहे की ती वासना, तिचा जो अंकित करायचा आहे त्याच्या अंगावरती धावून येते आणि त्याला ती अंकित केल्याशिवाय राहत नाही. पण समोरचं कवच रामबाणाचं असेल तर ते त्याला भेद्य करून तिला संपवतं, हे मात्र निश्चित आहे. रामाने रामबाण सोडला आहे आणि त्या ठिकाणी ती राटिका भगवंताच्या परमधामाला जाऊन पोहोचते आहे. कारण तिला अगस्ती मुनींनी शाप दिला होता की तू 1,000 वर्ष आसुरी योनीमध्ये व्यतीत करशील. मग तिने उशाप मागितला, तेव्हा सांगितलं आहे की तुझा मृत्यू जो आहे तो भगवान रामचंद्रांकडून होईल आणि तू साकेत धामाला जाऊन पोहोचशील. भगवान रामचंद्रांच्याकडून तिचा मृत्यू झाला आणि साकेत धामाला जाऊन पोहोचली. काय कर्म केलं होतं? राक्षसांना मारलं होतं, संतांना मारलं आहे, सज्जनांना त्रास दिला आहे, सज्जनांचा छळ केला आहे. पण जोपर्यंत एवढी पापं वाढत नाहीत ना, पापाचा घडा भरेपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. कारण भगवंत काय म्हणतात? सदरक्षणाय खल निग्रहणाय. कुणाचं घोषवाक्य आहे? ब्रीदवाक्य पोलीस डिपार्टमेंटचं. काय बुवासाहेब बरोबर ना? अनिलजींचे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, अनंतराव आमचे. त्याच्यामुळे मी मुद्दाम विजय पोलीस कॉलनीतल्या घराची आठवण करून देण्यासाठी त्यांना हे सदरक्षणाय खल निग्रहणाय याची आठवण दिली. यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, असं अभिवचन देऊन भगवंतानं जन्म घेतल्यामुळे त्या विनाश करण्याला दुष्कृतांचा, म्हणून भगवंताने तिचा विनाश केला आहे. म्हणजे जे दुष्टकर्मी असतील त्यांचा विनाश करणार आणि सज्जनांचं रक्षण करणार. बघा देव किती भेदभाव करतात. देवाच्या ठिकाणी किती भेदभाव आहे बघा. चांगल्या लोकांचं रक्षण आणि वाईटांचा निर्दालन. आणि आमची बावली काय म्हणते? जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पावो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जा. जे दुष्ट आहेत, जे दुर्बुद्धी असणार आहेत, त्यांची दुष्टबुद्धी नष्ट हो. संतांच्यामध्ये आणि भगवंतांच्यामध्ये संत श्रेष्ठ काय आहेत? कारण की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी नाही आहे. ते म्हणतात सगळे माझेच आहेत हो. ज्यांनी मला विष दिलं ना अन्नातून तेही माझेच आहेत. आमच्या महाराजांना विष दिलं हो, विषप्रयोग केला, पण ज्यांनी विषप्रयोग केला त्याच्यावरही महाराजांनी प्रेमच केलेलं आहे. यांना संत म्हणतात. दुष्टांचं निर्दालन आणि सज्जनांचं संरक्षण हे भगवंताचं अभिवचन आहे. पण संत म्हणतात आम्ही सगळ्यांसाठीच आहोत. दुष्टांची दुष्टबुद्धी नष्ट व्हावी, त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती जागृत व्हावी, असं भगवंताकडे मागणं मागितलं. हा फरक आहे संत आणि भगवंत यांच्यामध्ये. आणि म्हणून आमचा भगवंत त्या संतांची पूजा करतो. म्हणून आमचा भगवंत त्या श्रीखंडाच्या रूपानं त्यांची सेवा करायला एकनाथांच्या पैठणमध्ये येतो. आणि असे विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये सुंदर असं कार्य झालं आहे. सर्व देवांनी पुष्पवृष्टी केलेली आहे, अभिनंदन केलेलं आहे श्रीरामचंद्रांचं. आणि तेथून निघाले रामचंद्र, प्रवासाला निघालेत की चला आता पुन्हा जाऊया आपण परत अयोध्येला.
आणि जाताना रस्त्यामध्ये जे जे आश्रम लागत आहेत त्यांची कथा प्रश्न विचारावा रामचंद्रांनी आणि विश्वामित्रांनी उत्तर द्यावं. असेच बरेच आश्रम लागलेत, पण एक महत्त्वाचा आश्रम, महत्त्वाचा मुक्काम म्हणजे अतिशय उद्विग्न असा परिसर, उद्ध्वस्त असा परिसर, कुठेही निष्पर्ण असणारी झाडं, पक्ष्यांचा कुंजारव नाही, कुठं फळं नाहीत, निष्पर्ण आहेत, निष्फल झालेली अशी वृक्ष आहेत. आणि अशा वृक्षांच्या परिसरामध्ये रामचंद्राने बघितलं आहे की इतकं सुंदर वातावरण जिकडं तिकडं असताना या आश्रमाचा परिसर हा असा उजाड का, कुणाचा आहे हा आश्रम? त्यावेळेला सांगतायत की हा गौतम ऋषींचा आश्रम आहे. गौतम ऋषींचा आश्रम आहे आणि या गौतम ऋषींच्या आश्रमामध्ये कथा सांगितली आहे की त्यांची पत्नी अहल्या ही प्रत्यक्ष ब्रह्मदेवाची कन्या. त्या ब्रह्मदेवाच्या कन्येचं सौंदर्य पाहून सर्व देवदेवता, यक्ष, किन्नर, आदित्य, मरुत, गण ह्या सर्वांना असं वाटायचं इंद्रासहित की ही मलाच मिळावी. म्हणजे काय, तत्कालीन कोणती मिस युनिवर्स, मिस इंडिया नाही, मिस युनिवर्सच ना, किंवा मिस वर्ल्ड म्हणूया आपण तिला, मिस वर्ल्ड म्हणूया. ती मिस वर्ल्ड तत्कालीन ती होती आणि त्यामुळे प्रत्येकाला असं वाटायचं की ही माझीच पत्नी व्हावी. परंतु तिनं गौतम ऋषींना वरलेलं आहे. त्यावेळी पॅकेज बघून नवरात करायची पद्धत नव्हती. पॅकेज किती आहे, 2 BHK आहे का 3 BHK आहे, 10 लाखांच्या पुढच्या किमतीचीच कार आहे ना, नवऱ्यावर काही कर्ज वगैरे नाही ना, आई वडिलांना 2 मुलं आहेत का, म्हणजे माझ्यावर एकटीवर जबाबदारी नको, 6-6 महिने किमान, आणि मेले असतील तर खूपच बरं. सांगितलं ना, आकाशातनंच टपकला, हिचा नवरा आकाशातनं टपकला आणि मग हिचे पोरंसुद्धा आकाशातनं टपकणार की नाही. हिने जर अशी अपेक्षा धरली तर हिला येणारे जे अपत्य आहे त्याची होणारी जी हिची स्नुषा आहे ती वेगळ्या का अपेक्षा घेऊन येणार आहे. तर अशी पद्धत त्या काळी नव्हती. तिनं एक सद्गुणी चारित्र्य संपन्न ऋषीला वरलेलं आहे आणि गौतम ऋषींशी विवाह केला. सुखानं संसार चालू होता आणि एक दिवस अचानक इंद्र हे पद आहे, इंद्र ही व्यक्ती नाही. जसं मुख्यमंत्री हे पद आहे, प्रधानमंत्री हे पद आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, पूर्वीच्या काळी वेगवेगळ्या प्रधानमंत्र्यांच्या नावानं योजना असायच्या, पण आता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आली. कारण की प्रधानमंत्री हे पद आहे, व्यक्ती त्या पदावर असते म्हणून तिला किंमत असते. त्या पदावरनं व्यक्ती च्युत झाली की तिची किंमत संपली. माझी म्हणजे फक्त गेल्यानंतर सुट्टी असते 1 दिवस, बाकी काही नसतं. आम्हाला फायदा आणि 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवता. तर त्या पदावरती असणाऱ्या इंद्रानं त्याच्या अंतःकरणामध्ये कामेच्छा प्रज्वलित झाली. कारणही तसंच असतं, इंद्र दरबारामध्ये सतत अप्सरा नाचत असतात, रंभा, मेनका, उर्वशी सगळ्या नाचत असतात. सुरापान यथेच्छ मिळतं. म्हणजे आजकाल त्याची उपमा द्यायची असेल तर कोणाला द्यावी, डान्स बार पण आहे आणि बाला पण आहेत, असं म्हणजे इंद्र दरबार. एवढा घाण नव्हता हो, सगळे देव तिथे उपस्थित असायचे. त्या ठिकाणी सुरापान असायचं, मदिरापान नव्हतं ते. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कल्पनाविलास करतो, पण तसं नाही. तो इंद्राचा दरबार होता, पण इंद्राच्या अंतःकरणामध्ये कामभावना जागृत झाली आहे. अहिल्याच्या आश्रमामध्ये आले आहेत. गौतम मुनी स्नानासाठी गेलेले असताना गौतम मुनींचा वेशधारण केलेला आहे आणि तिचं पातिव्रत्य हनन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रकट झाले. सायं संध्येची वेळ आहे, सायंकाळ आहे, दिवाबत्तीची वेळ, अशीच सायंकाळची वेळ. आणि त्यावेळेला आलेत, म्हणाले अहो आत्ताच गेलात तुम्ही, लगेच परत आलात, स्नान संध्या व्हायची ना आपली, अजून केली नाहीत का आज, काही इमर्जन्सी कॉल आला का काय. तर म्हणाले अगं नाही, माझ्या मनात तिकडे गेल्यानंतर एक वेगळीच इच्छा प्रज्वलित झाली. आपण ती इच्छा बोलून दाखवली आहे.
आता पतिसेवा करणारी पतिव्रता तिने आठवण करून दिली की या सर्व गोष्टींसाठी कामक्रीडेसाठी ही वेळ योग्य नाही. परंतु पती इच्छा म्हटल्यानंतर तिने त्याला दुजोरा दिला आणि त्या पती आज्ञेनुसार तिने पतिसेवा केली आहे. पतीच्या रूपामध्ये असणाऱ्या इंद्राची सेवा केली आणि ते झाल्यानंतर इंद्र स्वरूपामध्ये प्रकट झाले आणि हिनं कपाळी हात मारून घेतला. अरे काय कुकर्म केलंस हे, मला फसवलंस इंद्रा. अरे 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 आता लवकर निघ इथून, तुझंही भस्म व्हायचं आणि माझंही भस्म व्हायचं. एवढंच काय तिचा अपराध बरं अहिल्याचा. आता लवकर निघ इथून, काळं कर तुझं तोंड, असं म्हटलंय तिनं. गौतम ऋषी तिकडनं आले, त्यांची दृष्टादृष्ट झाली इंद्राशी आणि हे वाक्य कानी पडलं की लवकर निघ इथून. याचा अर्थ अहिल्येनेच याला बोलवलं असा त्यांचा समज झाला. आणि कितीही विनवण्या केल्या तरी पण अहिल्येला शाप दिला गौतम ऋषींनी की तू आजपासून 10,000 वर्ष पुढची शीलावत होऊन राहशील. शीलावत म्हणजे काय? तुला कुठल्याही भावभावना राहणार नाहीत. तुला कुठल्याही म्हणजे भूक, क्षुधा, तृषा, इतर कुठल्या भावना कुठल्याही राहणार नाहीत. भावना नाहीत म्हणजे मग काय? शीलावत जीवन. आणि सर्व पशु पक्षी चर अचर सजीव तुझा त्याग करतील. म्हणून सर्व त्या परिसरातले सर्व सजीव त्या ठिकाणाहून निघून गेले आहेत आणि एक शीलावत असणारी ती अहिल्या त्या ठिकाणी राहिलेली आहे. तिने उशाप मागितला पतींकडे, तेव्हा म्हणाले की 10,000 वर्षांनंतर प्रभू श्री रामचंद्र या ठिकाणी येतील आणि त्यांच्या स्पर्शानं तुझा उद्धार होईल, चरणस्पर्शानं तुझा उद्धार होईल. एवढी खात्री तर मिळाली 10,000 वर्षांनी का होईना, पण माझा उद्धार निश्चित आहे. आणि कुणाकडून आहे? रामचंद्रांकडून आहे. म्हणून त्या दिवसापासून अहिल्यानं सतत अव्याहतपणे दिवस रात्र श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम सतत नामस्मरण सुरू ठेवलेलं आहे. आणि 10,000 वर्षांच्या तपश्चर्येचं फळ तिला प्राप्त झालं. आहार नाही, विहार नाही, संभाषण नाही, कुठलीही क्रिया नाही,